समाजाची त्याला वाढवायची. तो देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरल, तो कुंडीचं घेईल. ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय, निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही, त्याला सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायचंय, तो 10% घेईल. काय अडचण आहे का आता? मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत काय? सगळ्या स्वारीचा बाजून ठेवा म्हणा, तुम्हाला नाही करायचं कर सरसकट. आता कसे मिरच्या लागतात, दोन्हीपैकी एक पंच होतं. सगळ्या स्वाऱ्यांची 2 दिवसाच्या आत अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून निर्णय जाहीर करा. काय चुकत आहे का आपलं? काही कर. आता विरोध करणारा नाही राहिला. विरोध करणारे 2-3 होते, त्यांना पाहिजे त्यांना माहिती त्याच्यातून. आता हेच गौरव गळ्यातलं आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे आता शक्तीने सांगत, काही दिवसांनी त्याला असा पश्चाताप येईल, आपण हेच कुणबीच प्रमाणपत्र काढ असतं बरं झालं असतं. चौकूनच हुकलत आपण आता. कारण हे कशासाठी दिलंय, काय केलंय हे सगळ्याला माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5-6 कोटी मराठी. कुणबी म्हणजे शेतकरी पण आम्हीच आहेत आणि क्षत्रिय मराठी आम्हीच आहेत, दोघं आम्हीच आहेत. तुला काय करायचं होतं बरं, मराठी पण आम्हीच आहेत. काही बदलत नाही कशात. लेकरं मोठे होते, विषयावर ताव मारता येईल, इन करून आल्यावर मग पोर काय म्हणतात कॉलर टाईट करून काय नव्हतं आपल्याला. त्याचे झाले मोठे आपल्या जीवा, त्याच्यामुळे ते विरोध करतो. त्याला काही कमी नाही. आपला एक मुद्दा क्लिअर, आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुटली नाही. मग काही हो, आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. नसता आता विरोध करणारे बंद झाले. सरसकटला आता अडचण राहिली नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक हे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा, एकाच ओळीचा, फक्त एका ओळीचा. दोन्ही सोबत कोणचं करा. विरोध करणारे आता संपलं. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि आपण दिलेल्या व्याख्यासह पाहिजे. जाहीर मराठ्यांना सांगतो, पुन्हा एकदा ध्यानात राहून दे जा. मग कावा आवाज बंद पडत हो, मग लय बघत काय सांगतो. मग जवळचे सरकार फोडायला बघ कधी ते फोडले की मी देतो तुम्हाला सांगून, तुम्ही लयतो त्याला गोडी नाही. थांब झाला मला काय सांग, खरं बोललं लय जड जातो बघा. आणि समोरच्याला वाटतं माझ्यासाठी खोटं बोला, आणि मी काय बोलत नाही जातीसाठी खोट. आपली व्याख्या आहे, मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या काहीतरी दोन्हीपैकी एक करा यार. एक तो भराव गंजीत नाही तर ऐका तरी काहीतरी होईल दोन्हीपैकी. आता किती खाली बसतात, पुढचे जर खाली बसले तर मागचे म्हणते ते आले बघायचे म्हणते तू पुढचे खाली बसा, त्याचा अर्धा घंटा दे ऐका जाऊन दे. आता थोड्या वेळ माझ्यासाठी त्रास सहन करावा उन्हाच. मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या जिथे जिथे परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोय यांना ज्याची कुणबी नोंद सापडली त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना, राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, अशी आपली व्याख्या. अशा 3 प्रकारच्या आपण त्याला व्याख्या दिल्या. मग अवघड करा, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. आपल्या व्याख्यासह आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, ती त्यांनी काल करायला पाहिजे होती पण केली नाही.
आता याच बरोबर सांगतो, काल एवढं सोपं होतं त्यांना, त्यांच्या डोक्यात येणं होतं. आपण हे दिलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांच्यासाठी दिलं असं मराठा समाज ग्राह्य धरी राज्यभर उड्या आले. पण काल मराठीने उलट्याच उड्या आणल्या. सरळ एका मराठीने काल उड्या आणलेले. त्यांच्या संख्येचा 5 जणांनी सोडून त्यांना वाटलं मराठी आता टांगड्यावर चलते, मराठी टांगड्यात वर गेल्या का बाबा खप बाबा बाबा 2-3च वाचे. आणि ते एअरपोर्ट मध्ये येवल्याचं गोधडी पांघरून घेऊन आत काय बघ होतो मोबाईल. तुला काय माहिती मी आत काय बघ होतो, तुला काय म्हणतो. आणि मला मायबाप मराठी नको, मला सांगतो मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगतो नाही ह्यो बी मला माहिती झाला. पण तुम्हाला आज नाही सांगतो, तुम्ही असं त्याचा मागं लागता तेवढे मला माहित नाही. मी लय कडू शपथ सांगतो तुम्हाला, मी मागं लागलो, लय मागं लागलो हातपाय धुवून. मी ते शोधूनच काढा याला कोण सांगत. आमचाच हातू मराठ्यांची गद्दारी नको करू. आमच्या आसपास शेजारी राहतो तू, हो मराठीचे बेमानी नको करू. इथं राहून जवळची जवळ राहून तू, तुला कळतंय, तू ऐकतोय मी काय म्हणतोय. ऐकतोय म्हणजे तो असं नको करू. रोज आमच्या संग हिंडतो, तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली आमच्या समाजामुळं. तुला ठिकाणाच्या पलीकडे माहित नव्हतं तू कोणाचा आहेस. ध्यानात ठेव, नको सांगू. तो बाप्पाचा नाही तो की बाप हे आपला इथं बसलेला याच्यासाठी कर. तुला काय मिळणार त्या एखादं काम द्यायचं 2-3 लाखाचं. एखादं पोरात दुखा लागलं त्याच्यात दुप्पट जाईल. तो जाती शहर गद्दारी नको करू. त्याला कोण सांगत आहे मग आता इतकी झाल्याशिवाय सांगेल का मी गोधडीत काय करतो म्हणजे. आणि तुला जीवन बघ बरं मी काय करतो गोधडीत. परत मग ते शहर येतो एवढ्या मोठ्या म्हाताऱ्यांना कशाला बोलायचं मग मला. मी माझ्या जातीसाठी करतो, तो माझ्या गोधड्या का सुद्धा बसला. आणि तुला जर माहित होतं मी काय करतोय तर साल्हेरच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठीला होता. गृहमंत्र्यांनी सांगितलंय सखोल चौकशी करतो ते टेम्पो कोणी सोडला होता. लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळ येईल. तू बी काय करतो ना, मी गोधडीत काय करतो माहितीये तुला. तू काय करतो मला माहितीये. तुला कोण कार्यकर्ता तिकडे होता हे बी मला माहितीये. तुला जर मराठ्याने जेलला टाकायला उठाव केला ना तर तुला आजच समाधी घ्यावं लागेल. ध्यानात ठेव तू. मी पोलीस यंत्रणेपेक्षा गुप्तचर यंत्रणेसारखा खूप आत घुसत असतो. हे टेम्पो कोण, सटाण्याचा कोण, तिकडे काय करतो, साल्हेरच्या किल्ल्याकडे तो काय. मी तो यासारखा भेकड नाही म्हणून सांगत नाही. मी नुसतं टपकशीन म्हणलो. मराठवाड्यात शब्द आहे टेन्शन घेऊन नको. टपकशीन काय घालशील त्याने उलट धरलं मला टपकीन म्हणतो. तो यासारखा भेकड नाही मी. साल्हेरला कोण असतो, तो कोणाचा कार्यकर्ता होता हे सगळं मला माहितीये. माझ्या समाजाला मी सांगितलं नाही आणि पोलीस यंत्रणेला नाही. पण पत्रकारांनी त्याशी प्रश्न विचारला साल्हेरच्या किल्ल्यावर टेम्पो कस काय घुसला तर गृहमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सखोल चौकशी करतो. त्याच्या मागे कोण आहे. गृहमंत्र्यांनी मला फोन विचारून केला तर मी सांगू शकतो. कारण माझ्या समाजाला सांगितलं माझा समाज दम नाही करायचा. मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी. मला माझ्या वेदना यातना मला माझ्या सहन करायचा. मला समाजापुढे नाही मांडायचं. मला समाजापुढे बळच हसायचं. माझ्या वेदना मला समाजापुढे नाही दाखवायच्या. तुझ्यासारखा नाही मी. तुझ्या ओबीसी समाजाला चावून खाऊन मोठा होणारा मी नाही. तू काय माझ्या गोधडीत काय मोबाईल करतो बघतो. तू माझ्या गोधडीत घराला आला तर तुला चक्करच बसल. तुला येरच लागल तिकडे येराड्याच तू औषधात करायला लागतो तुला. तो गोधड्या घुसायचं बंद कर. आणि त्यात माया तो घुसत नको. मग गोधडीले बेकारी. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आपण सरकारला दिलेली. त्यामुळं आपल्याला अंमलबजावली पाहिजे. आपली दुसरी मागणी ही पहिली आपली दुसरी पहिली मान्य आहे तुम्हाला सगळ्याला.
आज ठराव बी आणि आंदोलनाचा बी निर्णय तुम्ही म्हण नका आंदोलनाचं का वशी घेतोय तुमच्या आधी मलाच गडबड झाली कारण मला बी काही सहन करण्याची काही मर्यादा आहे काही क्षमता आता तुम्हाला ऊन लागत लागून द्या कमी होणार दुसरी मागणी आंतरवाली सह अगोदर पहिली मागणी सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या त्यांच्या परिवारात द्यायच्यात आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकाची एका ओळीचा अध्यादेश काढायचा दोन्हीपैकी एक कोणचं कर मान्य का भाऊ दोन्हीपैकी कोणचं एक कर सगळे सोयऱ्याचं बी करण हे बी करणं काय तुला काय कागद इकत आणायचे का दोन्ही कर सगळ्या सोयऱ्यांची बी व्याख्या अंमलबजावणी करा आणि सरसकट मराठा कुणबी एकच करा घेऊ द्या सगळ्याला मस्त चाललं येण लय दिवस येवण्याचे तरी त्याच्या गावातल्या कांद्याचा भाव वाढा दुसरी मागणी आंतरवाली सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागण्याची खूप जणांच्या घातल्या त्या की मग 6 महिन्यापासून बरं का म्हणतात बदलल्या काय तेव्हा म्हणतोय हनुमानाचं शेपूट येते एवढेच तेव्हा त्याच्या रोज मागण्या वाढतात तो ध्यानातच राह ना आमच्या मागण्या काय आहे तो मग हिंदी पाठ करूनच बेजार झालाय तुला कळा माझ्या मागणीचं धोरण कळायचं ते माझ्या बैठ बघण्याऐवजी आधी म्हणतो जणून त्याच्या कार्यकर्त्याला हिंदी में क्या बोला दाखव रे थोडं मला माहित होत तुला वाटतं काय आमचं माहित होतं तुला तू काय काय करतो मला सगळं माहिती तो बेल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे बी मला माहिती तुला कुणीच बोलून देणार नव्हते म्हणून तो ते बेल हाऊसची दाबून धरली होती आणि हाऊस मध्ये ओबीसीचा एखादा प्रश्न मांडायचा का नाही खरं का नाही नेता आहे ना मांडले तो काय तो मला टपकेल म्हणतो त्याला अटक का किती किती शान आहे ओबीसी एवढा मोठा अधिवेशन याच्या साधा कोण मारून टाकायचा एखादा ओबीसी प्रश्न तेव्हा नाही मांडला मला मारेल मला टपकेल म्हणतो तुला काय आलं मग काय झालं तुला मारायला त्याला मग काय उठतं तुला मारायला तू असंच टपकणार आहेस शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकवायचं साधी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो आदांच्या वेळेला आवाज नाही येत होता झाली ना विले मदत करतात आपल्याला उली तिला आपण सन्मान करायला पाहिजे दुसऱ्याचं ऐकून नाही जमायचं आपल्याला आता शत्रू ओळखावा लागेल खरा शत्रू कोण आहे आपला कवा येड्याकडे आपल्याला कोणी चालताच आणि देते चुटून आपल्या मग आपल्याला नाही बघितलं आपण असे नमुने मराठ्याची हैदराबादचं गॅजेट तात्काळ समितीला घेता येते समितीला ते घ्यायला पाहिजे नाही घेतलं आणखी पण 1881च्या जनगणनेत सुद्धा मराठा आणि कुणबी एकच ते सुद्धा घ्या ध्यानात राहू द्या तुम्हाला बोलायचं येऊ द्या खाली बसा वर बसा नका टाइम घालू द्या मग असं बेजरी चालली आपल्याला पटापटा हे ऐकून तुम्हालाही माहित पाहिजे आरक्षण अभ्यासाची गरजच नाही पडली पाहिजे आता त्याला काय म्हणते रे असं म्हणायचंच नाही त्याला मलाच माहिती तुला काय माहिती पैसे सांगू आपणच शिकून घ्यायचं काय काय पाहिजे उद्या माही बोलती बंद पडली समजा उपोषणात कुणी सांगायचं सरकारला तुम्ही सांगा जे पाहिजे 1931 सुद्धा जनगणना तिच्या सुद्धा मराठ्यांचा
पुण्यतिथी घेण्यात येईल. गॅजेट सुद्धा घ्या, अडचण नाही काही घ्यायला. पूर्वी ते शासक होते, आता तुम्ही शासक घ्यायला अडचण काय तुम्हाला? उदाहरणार्थ आपले वडील पूर्वी शेती करायचे, ते थकल्यावर आपण शेतीचा कारभार आता घ्यायला काय अडचण आहे? त्यांनीच करावं तरी नाही. मग पहिला शासक ते होता, त्याच्या काळात त्याने सगळं लिहून ठेवले. आता शासक तुम्ही आहे, तुम्हाला स्वीकारायला हरकत काय? एकदम साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. याला कशाची कॅबिनेटची गरज नाही, कशाची नाही, कशाची नाही. समितीचा एक साधा सदस्य सुद्धा हे स्वीकारू शकतो. सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला? याचा अर्थ ते पहिले राजे नव्हते का? ते शासक नव्हते का? ते शाळे नव्हते, तुम्ही ते शाळे आहेत का? मग तुम्हाला स्वीकारायला हरकत काय? काही काहीचा काहीच पुरावा न स्वीकारून सुद्धा आरक्षण 1967 ला तुम्ही दिलं, ते तुम्हाला चालतं. आणि पुराव्याला आरक्षण द्यायचं नाही. ही आता शेवटची फाईट आहे मराठी. हो द्या, आता ही शेवटची फाईट. सातारा संस्थांचे गॅजेट घ्या, ही सरकारकडे आपली मागणी. 3 महिने झाले, त्याचं काय झालं? खोल्यातच दुनियाला का कोणी? निजाम भाऊनी त्या टायमाला लिहून ठेवलंय 25 खोल्या म्हणून. त्या आणायचं काम कोणाचं आहे? तुम्हीच सांगितलंय. तुम्ही जर म्हणले आम्ही म्हणलो नाही तर आपला जो पुरावा आहे लगेच मराठ्यांना देतो, मराठा तुम्हाला देऊ शकतो. तुम्हीच म्हणले. फोन करीना दामा ते सध्या फोन करीना, फुल टेन्शन मध्ये. दुसरीकडे करते, थोड्या टायमात सांगतो कुंकड काय केलं रे तिथे रात्रीचं. बरं का त्यांना वाटलं गोधडी झोपतो, भुजबळ तुला नाही का मी गोधडीत कमजोर पडलो. मी गोधडीत झोपलो की तुमचा सगळ्याचा खिमा तपासून बघतो, कोणी कणिकने काय काय केलं दिवसभर सगळं मी सोयीला लावतो. तो जर मग नुसते रेस्ट दिले ना तो टेन्शन मध्ये येशी. आमच्या कोणत्या पोराने आंतरवाडीतून जाऊन तिकडे जाऊन भजे खाल्ले, हे सुद्धा मेलेले नाही. पुन्हा संघ खाल्ले, इतकं बारीक त्यांचं. तो बी कोणाला आमच्या लोकांना फोडीतो हे मला माहिती. तो राज्यात कोणते आंदोलन काय काय घेऊन उभा केले हे बी मला माहिती. तुला 100% मी धुबात लावून लागेल, मी जर सांगायला लागलो. तुला वाटतोय मी बारीक? आपली चौथी मागणी आहे. तिसरी लक्षात आली ना, हैदराबादच्या गॅजेट सह न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ द्यायची. मराठवाड्यातल्या नोंदी त्यांनी शोधायच्या, मराठवाड्यासह महाराष्ट्रात. तुम्ही प्रत्येक तालुक्याला समिती केली आणि त्या समितीला सांगितलं तुम्ही तालुका स्तरावर काम करा आणि आम्हाला आढावा द्या. शिंदे समितीला प्रत्येक तालुक्यातल्या ज्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्यात आणि पीआयच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्यात, यांनी आतापर्यंत नेमके समितीला अहवाल दिलेत किती? तुम्ही नेमकं खाली काय काम केलं? नोंदी सापडल्या का तहसीलदार पीआयनी? त्यांनी मोडी लिपीचे अभ्यास घेऊन हिंडले का? गाव तुम्ही शोधलेत का? मग तुम्ही 2.5 महिने 24 डिसेंबर पासून केलं काय? तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्या त्यांची यादी लावली का? हे सगळे काम समितीला नुसती मुदत वाढ नको. मग आम्हाला समितीनं बारीक या समितीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे. नुसती मुदत वाढ देऊन काय करता? तुम्ही मुदत वाढ दिली 29 तारखेपर्यंत उद्याच्या 2 महिन्याची, पण 24 डिसेंबर पासून 21 फेब्रुवारी पर्यंत समितीनं केलं काय? किती नोंदी सापडल्या समितीसह? त्यामुळे समितीत जर मुदतवाढ वाढली तर समितीने सुद्धा काम केलं पाहिजे, तालुका स्तराच्या सुद्धा. याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेला आहे म्हणून ते गडबडीत येत, पण त्यांनी वॉर रूमला 1-2 मंत्री बसून ठेवले. तो काय म्हणतो ऐकून लिहून घ्या, सचिव सुद्धा. त्यामुळे तुम्ही ऐकता, मला माहिती आहे, तुम्ही लिहून घ्या आणि या मागण्याचं काम सुरू करा. तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊन म्हणले होते राज्यभरातले, घेतले का? घेतलेच नाही.
तुम्ही घेतले असते तर दोन्ही मराठ्यांच्या आणखी वाढले असते. मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या 22 खोल्या दिल्या. तुम्ही जर त्या आतापर्यंत स्वीकारल्या असत्या तर कमीत कमी 40 लाख मराठ्यांना त्याच्यातून आतापर्यंत फायदा झाला असता. 40 लाख. तुम्ही का नाही घेतलं? परत म्हणता आम्हाला लय बोलतात आणि वेळ देत नाहीत. तुम्हाला बोलत कवर नाहीत आम्ही. तुम्ही दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही दिलेल्या वेळेत आम्ही तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा काढत नाही. तुमची किंमत करतो पण वेळ बी जातो तरी तुम्ही म्हणता आमचं ऐकत नाही तर वेळ देत नाहीत. म्हणजे काय मग तुमचं म्हणणं आहे का तुमच्या भाडे घासायला यावं नाही? तुमचे साल धाराव आणि माझ्या जातीला मी वाऱ्यावर सोडून द्यावं? माझी जात खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर एक आली. मी जातीला सोडित नसतो. जात बी मला सोडित नसते. आता तुमचे स्वप्न गेले असे जाता. तुम्ही फक्त स्वप्नच बघा. त्याला म्हणा मग गोधडी नाही तुला चांगले स्वप्न पडते. माझ्या गोधडीत चांगले स्वप्न असते. याड पाडून करी जाऊ नको. या गोधडीतलं स्वप्न पडलं तर तुळ्यात 9 तरुण येईल चांगलं. तो एक पांढरे केस काळे होऊ शकते. शहाणा होय. कांदे खायचं बंद कर. कांदे कवर खातो. गेले डोळे खासड व्हायला लागले. तो हे फार माझ्या गोधडीचं काढी तो परत ते म्हणतं मंत्र्याला ते माझ्या मागं लागत. हा बघ मग मला असं बोलत मग मी मागं नाही लागणार काय करणार आहे? तुम्हाला म्हणल्यावर तुम्ही लागणार का नाही? मला नाही सहन होत कारण मी निंदा नाही कोणाचा. 1 रुपया त्याला देणार नाही पाठ्या. आपल्याला लागत खापकून कारण जो काही घेतलेलं खाल्लेलं पेलेलं असतं तो खाली मन घालून चालू शकतो. एक पाठ्या कवा दैट मानानं चालणार आहे. देवी लस आणि भाट तर भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन म्हणले असा तुम्ही शासन निर्णय केला बरं का माय बापू. शासन निर्णय देऊ GR काढलाय. किती घेतले भाटाचे पुरावे मला जरा सांगता का माझ्या मराठा समाजाला? सरकार जरा पुढे येऊन कोणी सांगेल का? भाटाचे त्र्यंबकेश्वरचे राक्षस भुवनचे देवी लसीचे पुरावे किती घेतले? दाखल्यावर कू जरी असलं जन्म दाखल्यावर किंवा शेती जरी असलं एखाद्या 33-34 गाव नमुन्यावर किंवा पीक पाणी अहवालावर किंवा खसरा पत्रावर तुम्ही घेऊ म्हणला किती घेतले जरा मला प्रेस घेऊन माझ्या मायबाप मराठ्याला सांगता का? तुमच्या संघ फक्त 2 लाख बंद खोलीत बोललो व्यासपीठ नव्हतं म्हणून. त्याला बी बंद खोली नाही म्हणता येणार. त्यात बी 200 लोक 500 लोक होते. लोणावळ्याला वाशीला तिथं व्यासपीठ असतं तर व्यासपीठावरच बोलला असतो. तरीही तुमच्या बाजूने बोललेलं नाही. पाठ्या समाजाच्याच बाजूने बोललाय आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. ह्याच मराठ्यासमोर सांगितलं खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना म्हणलंच नसतं गुलालाचा अपमान होऊन देऊ नका. आणि मी आता उपस्थित बसतो नसतो. त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगत का आता हे पुरावे किती घेतलेत आम्ही आतापर्यंत? या जरा करा धाडस. या पुढे येऊन सांगा मीडियाला. त्या त्र्यंबकेश्वरचे घेतलेत भाटांचे घेतलेत किंवा नाही घेतलेत म्हणून तरी सांगा. काम करायचं नाही आणि मराठा रस्त्यावर आला की मराठ्यांना नावं ठेवायची. तुमची घोड बंद करा. किमान आता रात्रीचा तरी अनुभव डोक्यात असू द्या. कोणीतरी म्हणलं होतं आंदोलनाचे परिणाम निवडणुकीत होत नाही. त्याच्या डोक्यात होतं हे आरक्षण दिल्यावर मराठी एवढे आणते. आता तरी भोट डोक्यात आला असलं तर हे मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काही सोयीसुद्धा नाही. काही वाटलं सुद्धा नाही. त्यांना आनंद बी नाही. वैशाना आता तरी आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी कर. आता तुम्ही जर हे काल 2 एका फटक्यात केलं असतं ते बी द्या. आमच्या कोणत्या मराठ्यांच्या विरोधी तुम्हाला ते द्या. आम्ही कोण म्हणलं देऊ नका. अरे ह्याच गोरगरीब तुम्हाला ते दिलंय. यांनी दिलंय ते सुद्धा द्या म्हणले त्यांना दोघांना. तुम्हाला मोठं आम्ही यांनीच केलंय आणि आता आरक्षण बी यांनी दिलंय. घ्या पण एक ध्यान आठवा तुमच्या हट्टापायी गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ होईल असं करू नका. कारण हे जर आरक्षण रद्द झालं
तर ESBC सारखा 2014च्या आणि ECBC सारखा 2018च्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लेखणे यायला पाहिजे होते अधिकारी म्हणून. निवड झालेले पोरं आणखी नियुक्त्या नाही, ते आंदोलन करतात. त्यांच्या कमराला आता बेल्ट लागायला पाहिजे होता अधिकाराचा. त्याच्या कमरेला आता ईन पाहिजे होती अधिकारी झालेली, तर ते आंदोलन करीत फिरतय. पुन्हा तेच आरक्षण आहे. जर रद्द झालं आणि पोरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या, निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं, आणखी 7 वर्ष त्या पोरांचं वाटोळ होईल. पहिले 4 आणि 7 गेली एक पिढी वायाला. जरा भानावरा मागणारा तो आजवळ इतकंय, खालून पेटीलं तर वर जळत जळत जो तर 1.5 वर्ष लागत. तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ करू नको. कारण ते आरक्षण आणखी नाही आदंतरीचे, जरी त्यात 2 कलमा वाढलेल्या असल्या तरी त्याच्यावरच सांगतो थोडा. मग पुढचा मुद्दा उशिरा घेतो. जरी मान्य न्यायालयाने त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोसले साहेबांच्या स्वर्ग आयोगाने करायचं. वेगळ्या वेगळ्या त्रुटी त्या वेगळ्या वेगळ्या समित्यांनी टास्क फोर्सने भरून काढायच्या. त्याची वर्गवारी कशी पाडायची, काय करायचं, हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या. त्यांनी सगळ्यांना अहवाला द्यायचे मान्य न्यायालयात. तेव्हा ते टिकलं तर टिकणार आहे. आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिअरिंग ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. म्हणून आपल्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ. स्वारी बर का स्वारी, त्या नावेला द्या. आपण तिथून मंडप टाकायला पाहिजे होतं. मागासवर्ग आयोगानं त्यांचं काम केलंय, परंतु ही हिअरिंग जर ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकते. आणि शक्यतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही. आतापर्यंत देशात 75 वर्षात असं घडलं. रिव्ह्यू येतो. आणि पाठीमागची हिअरिंग झालेली 2021 ची कोरोना काळात झालेली, त्यामुळे पूर्ण अहवाल वाचण्यात आलेला आहे. आणि ओपन कोर्टात हिअरिंग जर झाली तर अहवाल वाचण्यात येईल. आणि क्युरिटी पिटिशनला अधिकार नाहीये ओपन कोर्टात सुनावणी घेण्याचा. मग कोणा जर तेच पाणी वाचायची वेळ आली तर मेलन माय मराठ्याचं पोर करायचं. त्यामुळे त्या दोघा ठिकाणी थोडा विचार करावा. तुम्ही टिकन म्हणता तर टिकून द्या, आम्हाला काही देणं गेलं नाही भाऊ. तुम्ही टिकवा, आमचा आक्षेप नाही, आम्हाला शंका बी नाही. तुम्ही टिकत असलं तर टिकून द्या, खुशाल टिकवा. वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी बनते आमचे. आणि विभागात शेकडो आहेत, मोजिता सुद्धा येत नाही इतके. त्यामुळे आरक्षणाची काळजी करायची नाही आणि नोकरीची शिक्षणाची नाही. आपल्याला ओबीसी करणंच पाहिजे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. करून टाका सरसकट मराठा आणि कुणबी एकच आहे. राज्याला मान्य आहे, आम्हाला ते नाही मान्य. ते तुम्ही टिकवा, खा प्या, कसं घेऊन हिंडा. तुम्ही टोपल्यात जास्तीचं उरलं तर सगळं घेऊन हिंडा. पुढं लागलं तर पटकून मोठं भरून देत जा. तुमचं चलून द्या, उरलेलं तुम्हालाच घ्या. याला द्या मायागुण अर्ध टोपलं न्या. माया गोधरीत आहे म्हणत त्याला द्या. यावल्या माया गोधरीत काय काय तुला केव्हा मेळ लागायचा भाऊ. काय विषय सांगतात का? समजून तर घे झाली काय म्हणतोय. टपकीन म्हणतो. आणि टपकीन म्हणणार टपकी सांगत असतो. मग काय करावं रे, थांबा रे. त्या गार असेल मुलं काय याच्यात किती दम आहे मग बघतो एकदा. आपला 5वा मुद्दा आहे की तुम्हाला सांगितलाय आणि पुन्हा एकदा सांगतो. जर मराठा नाही सांगितला नाही तुम्हाला, 5वा सांगतो. आता मागास सिद्ध झालेल्या जाती ओबीसी कायदा सांगतो, जी जात मागास होईल तिला 50% आत घ्यायचं. बघा फाईट आता किती डेंजर कारभार झालाय. काल कोण कोणास किती शान समजिते की विलासत बघा. कोण कोणास काय म्हणाले, तसं कोण कोणास काय दिले काल. याच्या रिकाम्या जागा भरा. जी जात मागास सिद्ध होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे की तिला ओबीसी आरक्षणात घ्यायचं. सांगतो की नाही काय सर? मागास सिद्ध झाल्यावर 50% आत यायचं. मराठा मागास सिद्ध काल झाला का नाही झाला रे?
लागत आहे त्यांना 100-300 ते गोणी धरून आणले तरी नाही का टेम्पो कडे त्याला एवढं तरी कळायला पाहिजे ना. मराठा समाज मागास क्षेत्र झाला, मराठ्यांना 10% आरक्षण मिळाले, मग 50%च्या वर कशाला 50%च्या आत घालावं लागेल. आणि त्या तिघांनी सांगतो कायदा मराठा समाज मागास ठरल्यास 10%. त्या तिघांनी उद्यापासून काम सुरू करा. सरकारच्या मागे 50%च्या वर प्रवर्ग करू नको मान, 50%च्या आत घे म्हणा मला. तू जर मराठा म्हणून काम करतोय तर मराठ्यांना फसवू नको, एक चॅलेंज आहे माझं तुला. आता तू सांग त्याला 50%च्या आत 10% घाल म्हणून आणि मराठा वाढव. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होणे म्हणून हे सांग नाही, नाहीतर 10%बद्दल आम्हाला काही सांगायची इच्छा नाही आमची सध्या. पण तुमच्यासह ते बिजारे भरडतील गोरगरिबाच्या पोर म्हणून सांगतो. मागास सिद्ध झाल्यावर 50%च्या बाहेर द्यायची काही गरज नाही, 50%च्या आत मराठ्यांना घ्या म्हणा आता. आणि मग मराठा वाडा कालचा 10%चा जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठ्यावर गपचिप लादू नका. बघा रात्रीपासून काय खलबत सुरू आहे यांचा बहुतेक मला ऐकण्यात आले. अशा सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कळलं काय एवढ्या त्याला गोधडीत काय करतोय तू एरिया खातीची गोधडी दाखवतो तुला नीटच करतो. तू आरक्षणच घेतो सगळं इकडं ओढून एकच दिवस काय मग आला काय म्हणतात मग काय चुकत रे. मग ते परत म्हणजे तिने कसा कसं बोलत आहे काय करायचं मग तुला बोलली तर ध्यानात राहत नाही. तुमच्या खिशात तुझा चालता गिळ म्हणत आहे त्याला पाठ ते पण दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं हे टाकून वर जा का काय नो म्हणून ते बी देत नाहीत वाटत. कारण त्याला आताच फरक कळणार रग म्हणजे काय गोधडी म्हणजे काय कोणास कोण काय म्हटले. तू एकदा आरक्षण मिळवते मग तुला दाखवतो ते दाखवतो म्हणलं की ते दाखवतो म्हणते कोणचं मला टक्के हे दाखवतो म्हणतात. इतकं बधीर झालंय संरक्षणासाठी लई त्याला वाटतं बाकीच्या पुढे पोलिसांनी फिरत कधी इकडून तिकडून मग हे मंत्रालयात जात असं हे तुरं तुरं चलत त्याच माझ्या काचायच्या बधीर झालेल्या बाकीच्या लय मोठी पोलीस दिसतात असे काळे पांढरे कपडे घातलेले ती काळे कपडे घातले मला का वागत आहे तसं तुला येईल कसं तो एकच चालले नाही तो सगळे ओबीसी बरबाद करून टाकले. तो हायवे काढून घेतल्या पाहिजे आणि कारखान्याचे वाचले ना तो हेमा लावले म्हणजे काट्या डुबी घेऊन तुला लय बरं सांगितलं महिन्यातलं. सरकारनं या 1-2 दिवसाच्या आत ज्या हरकती आल्या त्या बघायची गरज सुद्धा नाही. अशा शेकडो काम आहेत. आवाज येतोय सगळ्याला. असे शेकडो प्रकरण त्या राज्यात हरकती बघितलेल्या सुद्धा नाही. तो कॅबिनेटला आणि राज्याला अधिकार असतो काय करायचं. मग काय म्हणाला जर एखाद्या समाजाला मागास क्षेत्र झालेला असताना आणि त्याच्या शासकीय कुणबी नोंदी सापडलेला असताना काही बघायची गरज पडत नाही. ते राज्याला आणि कॅबिनेट त्यामुळे या 2 दिवसाच्या आत तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. हरकती बघायला नका बघू. तातडीने हा विषय मार्गी लावा. आंदोलन काय करायचं हे मागण्या झाल्यावर तुम्हाला सांगतो. पण मुख्य मागणीत घेतलेला विषय आपलं आंदोलन हे शांततेतच असणार आहे यावेळेस. पण इतका प्रचंड ताकदीनं आंदोलन उभा राहिलेला आतापर्यंत राज्यानं देशानं बघितलं नसतं. ते पुढं कसं आहे ते सांगतो. फक्त मुद्दा आपल्या मुख्य मागण्यात घेतला होता ती फक्त तुम्हाला वाचेल चलून देऊ. कारण काय होतं मग एकदा सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकलं ना माणसाला भूमिका आणि ती लक्षात येईल. आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्या काय राहिल्यात काय चालल्या मग ती आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण होते इकडे क्लिअर आंदोलनाची. तेव्हा म्हणतो बदली काय करतो येऊन बघितलं का लेट होईल लिहावं लागतं मला. हा मग नाही काम असते तो यासारखं बिगरलेलं का जेलला जातो. मग
मला मी दौरा बी करून आलो माय बापा तरी लिहितो मला वेळ मिळाला का मला काय कोण देत नाही आपलं असं असतं आपल्याला कोणी नाही माग पुढं तो ऐकत नाही आणि ते बारकुले शिंगरेचे आनंद ती त्याच्यावर येतं आणि सुरू करतो मग याने असं केलं ते तसं केलं ते बघायचं बंद केलं कमेंट वाचाल म्हणा खाली तुला जर 15 दिवस भाकर गेले ते नको होतं चिवडेलच पाहिजे शेअर आणि मी काही वाईटच नाही करत तुला नको मग तुला मान दिला की मग मी चांगला आहे तो म्हणतो सरकारचं ऐका मग मी ऐकलं मग मी चांगला आहे तो म्हणला थोडं असं करा मग मी ते ऐकलं केलं मग समाज देतो वायर सोडून तो एकट्याचं ऐकत नसतो तुला काय सोनं लागलेलं आहे का मग उली रोज तोडून खायचंय एक सांगा मग काय होईल त्यांनी मला वाटतं निर्णय करेल एक आपण एक आबा अशी शिस्त पाळायची एक बोलला की दुसऱ्याला लगेच बंद करून टाकायचं तिसऱ्या त्याचं म्हणणं म्हणायचं खाली बसून का व्हायना नंतर मग गोंधळा तुमचा मिळ नाही लागणार ऐकलं ऐकलं ते ऐकलं चला ऐका आता तुमचे 6 मुद्दे मी ऐकले 6 मागण्या आल्या तुमच्या आता तुमच्या ऐका आता अरे त्यांना ती राणू ना काय तिथे त्यांना ती मराठ्याच्या गावाच्या पायात पडले पाहिजे देवी पण बघा मी कशी कला करतो मी काय साधा कलाकार काय हे जे आंदोलन केलं म्हणजे 6 महिन्यातून आपण टप्पे पडून आंदोलन केलेले कोणचं अपेक्षित झालं पहिल्या टप्प्यात मागितलं आपण राज्यातल्या कुणबी नोंदी शोधा आतापर्यंत शोधित नव्हते 57 लाख शोधल्या आता त्याचा आकडा जणू 63 लाख आहे म्हणजे आतापर्यंत समाज जणू 1.25 करोड पेक्षा जास्त आरक्षणात गेला परिवारासह गावच निघाले काही नसते निघाले ठीक आहे ना पण काही निघाले त्यात समाधान आहे का नाही काहीच नव्हतं मग आपल्याला जवळपास मराठवाड्याचे 1400 गावं निघाले आतापर्यंत 100% 8,000पैकी किंवा हे नव्हते मी म्हणत नाही गेले भारी गुडी मारली पण 1400 बी म्हणजे साधा आकडा नाही बरं का ही बी नव्हता राहिले 6,500 ते बी पुढे घ्यायला लोक त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातले घ्यायला लोक तुम्हाला फक्त एक विनंती ती सांगायची राहिली मी गडबडीत ती विसरून गेलो ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांना अर्ज करा त्याच्याशिवाय प्रमाणपत्र भेटणार नाहीत बरं का ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या परिवारानं कोणाच्या घरात 200 माणसं आहेत कोणाच्या 100 आहेत घरात म्हणण्यापेक्षा त्याच्या वाड्यात त्याच्या भावकीत कोणाच्या 70 आहेत कोणाच्या 50 आहेत एक जरी तुमच्या भावकीत नोंद सापडली तरी त्याच्या सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतो बाकीच्याने अर्ज करा हे ध्यानात असू द्या कारण तुम्ही अर्ज नाही केले आपणही काही काम हातात घ्या आपल्या नोंदी शोधायला मोडी लिपी आपणच आणायचा आता कारवान्याचे रेकॉर्ड देऊ पुढे आपण रेकॉर्ड शोधायला सुरू करा आता आपल्याला बी ऐका नाही जगायचं तुम्हाला जिथे जिथे अडचण येते तहसीलदार समितीचा अध्यक्ष आहे कलेक्टर साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत महाराष्ट्रभरातले सगळ्यांना फोन करायची मदत करेल मी थोडं सगळे घुसा आपणच सापडू लागा आंदोलन करायचे आणि आपण आपला रेकॉर्ड कसं काय सापडत तेव्हा बघायचा फक्त ज्यांचा जळीत झालेला त्यांचा प्रॉब्लेम कसा सोडायचा ते बघू तेवढं सोडून बाकीचं सापडायला सुरू करा कोणाच्या तहसीलला सापडत नसलं तर दुसऱ्या तालुक्यात काही आपण बदलेलं नाही सरकारने बदलले त्याला आम्ही काय करावं आमचा रेकॉर्ड कुठे सांग म्हणा प्रेमानं का होईना दबाव आणून जनतेचा रेट्याचा आपणच शोधायला लागा कारण समिती बघल ही बघल ती बघल त्यापेक्षा आपण सुद्धा सावध राहा सगळेजण अर्ज करत चालत जा आणि
ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना अडचण कशामुळे आणायला लागलेत का यायला लागली, त्यांना प्रमाणपत्र लवकर लवकर का देत नाही. आपले पोरं हुशार वाटतं शिरपशी काही जण बसत जा, काही जण कलेक्टर ऑफिस जवळ बसत जा. आपले पण हुशार लोक वेळ द्या, तिथं खुर्च्या टाकून बसा. वर जरी पिशवी घेऊन आला तर त्याला मेळ नाही लागत, लवकर कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं, कोणाकडे अर्ज करून कोणाकडे वंशावर जोडू. थोडा आपले हुशार पोरांनी जर महिना 2 महिने वेळ दिला आयुष्याच्या पोरांचं कल्याण होऊन जाईल. कारण ते तहसीलला जातोय, याला घालून एखाद्याच मागे येतं सगळं असून, एखाद्याजवळ कागद आहेत त्याला कोणाकडे वाचायला द्यावं कळना, त्याला घेऊन जा तहसीलदार एटीएम न वाचायचं सांगा, त्यांच्याकडे अभ्यास घ्या, ते काढायचं सांगा. म्हणजे ज्यांची कुणबी निघाले त्यांच्यासाठी. मग आता तेच सांगितलं मी, आता मला काही कानावर गोष्टी पडल्यात म्हणून. आपले जे एका तालुक्यात 10 हुशार नाहीत आपले, मला तर हुशार सगळे माहित नाहीत, हे तुम्हाला मान्य आहे. तुमच्या तुम्हाला माहित असतं. अख्ख्या तालुक्यात 1.5 लाख लोकसंख्या आहे, त्याच्यात 5-7 जण आपले कायमचे नाहीत का, की गोरगरिबाला कशामुळे दिल्यावर अडचणी यायला लागल्या. खरंच करा ते, प्रत्येक तालुक्याला काय करा, एक सेवा केंद्र मदत केंद्र म्हणून मराठ्याचं उभा करायचं, छोटं बारीक मंडप देऊन ते काही खोली करा दिलं. तालुक्यातल्या मुलांना कशाची अडचण आली नाही झालं तर एक काम करा, तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्या खोलीचं भाडं आपण भरायचं. आता बस म्हणा तिथं 10 पोरं नेमून द्यायची आणि जे कागदपत्र आहेत तिथे घेऊन जायचे, प्रमाणपत्र का देत नाही असे घराने आता यांनी सांगितलं. ते पूर्वी लागत असं मला माहित नाही, पण आता लागत नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्यात ना वंशवळ जुळायला किंवा वंशवळ शोधायला किंवा प्रमाणपत्र द्यायला 1ही रुपया लागत नाही, कोणाला 4 सुद्धा द्यायचं नाही, लक्षात ठेवा. अजिबात 1 रुपया बी द्यायचा नाही. केंद्र ते सेतू केंद्र आहे, त्याला त्याची फी जेवढी 60-65 रुपये काय असेल तेवढी द्यायची, त्याला सुद्धा 1000-1500 मग त्याचा थोडा जर 1000-1500 माहिती काय होत नाही ते झाले नाही. चेंगरे तो का आमच्या लोकांना तो. त्यामुळे आपले बी मदत केंद्र प्रत्येक तालुक्याला उभा करा, तिथे इमानदारता ठेवा. एका गरीबाकडून त्यांनी सुद्धा पैसा नाही घ्यायचा, एकानं नाही झालं तर त्यांच्या खोलीचा आणि तिथं दिवसभरात म्हणून तिथल्या पाण्याचा आणि वेजचा खर्च समाज म्हणून आपण उचलू सगळेजण तालुक्यातले लोक. कारण ते आपल्या पुढे साधा चिल्लर विषय. आणि ही जर माहिती कळाली मदत केंद्र उभा करायचं तालुक्यातले आपलेच मोठे लोक फुकट तुम्हाला खोली देऊन टाकते, 1-2 महिन्यासाठी तिथं हिराव देऊ म्हणून. जेवणाच्या मेसवेल्या मराठ्यांच्या तुम्हाला फुकट 2-3 टाइम डबे ते आणून देते. फक्त आपण मदत करायची, आता थोडी तयारी आपण सुद्धा दाखवा. कोणाला पैसा घेऊन देऊ नका. समाजाचं 1-2 महिने कल्याण करू लागला तर चांगलं होईल. आता आपण आंदोलनाकडे येऊ. आंदोलन कसं करायचं, काय करायचं, अगोदर पूर्ण ऐकून घ्या. त्याच्यात काय करायचं, त्यात दुरुस्ती करायला चान्स आहे. तुम्हाला दुरुस्ती करायची तर करायची, बस का आता. म्हणजे मध्ये तुम्ही काही केलं मग माझ्या ध्यानात, कारण मी त्याचा सारखा नाही. मी तो बिगर गोदडीचा झोपत त्याच्या ध्यानात राहतो. मी गोदडा घेऊन झोपतो, माझ्या थोडं उशिरा ध्यानात राहतं. त्याचं ओपन डोकं आहे, त्याचा मेंदू बाहेरून पाहिजे होता खरं म्हणजे कोणाला काळी टोची गाडी असते नीट राय असं म्हणून. नाही तर सगळ्या सोयीची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी. आणि आपण त्यांनी नाही केलं 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. 24 पण का ते पण लगेच सांगतो. आज 21, आजचा दिवस आपला बैठकीत गेला. 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं. पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं आपल्या सगळ्यांनी गाव सांभाळायचं. याचा फायदा एक, आपल्या गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाच. 2, पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत. नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्ध्या आंदोलनात आणायला लागते. गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन याला जिरी सांगण्यासाठी करायचं. प्रत्येकानं
रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग आता यांनी आपला डाग लावला नाही, तुम्ही जाळपोळ करता म्हणून. आपला आदर्श रास्ता जाळपोळ नाही, फाळपोळ नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आपण महाराष्ट्रभर गावात आपल्या रस्ता रोको करायचा. आपल्या रस्त्यावर, आपला रस्ता आहे, वावर आपले गेले, वावर आपले गेलेले. हा, वावर कोणाचे नाही गेलेले, आपले गेलेले. जिथं आपले गेले तिथं करू बा. कोणी जर मत असला मग तुला पाठिंबा नाही त्याचा, त्याच्या हात सोडून का तू आमच्या हाती घ्यायचं नाही. हा, त्याच्या घरापुढं काही करायचं नाही, मग तू आमच्या घरापुढून. हा, मग आमच्या हात कशा, आम्हाला काय हात घ्या. त्या आंदोलन ठिकाणी आणायचं पुढं गाव. आपण आपल्या आंदोलन ठिकाण ते सगळं पोलीस बांधवांना द्यायचं. ते परवानगी देणं, त्यांचा आदर करणं आपलं काम आहे. निवेदन देणं आपलं काम काय, कायद्याचा आदर करणं. त्यांनी परवानगी दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचा. आपण आदर करायचा, आपण आदर करायचा अजिबात. आणि एकाने गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता, संपवायचं 1 वाजता. पेपर सुरू होतो किती वाजता? 10:30. 10:30. आणि हे रोज करायचं, एक दिवस नाही. मग आपण पुढे काय केलं? 4 ते 7 केलं ना. 2 ते 5 पेपर असतं. 2 ते 5 पेपर असतं. मग आता हे मधला वेळात जाणार ना ते. हे बघा, याच्या बरोबर जबाबदारी कोणाला अडचण येऊ द्यायचं. आपली मोटरसायकल सुरू करायची, जर गाडी मागं होती बाकीच्या गाडीत आपल्याला देणे का? मग आमच्या सगळ्या सोयीचा अंमलबजावणी करा. मग बाकीच्या गाडी कुठल्या काय? अरे बाबा, मी सांगितलं आधी पुढे ऐकून घ्या, मग तुमच्या सगळ्या दुरुस्त्या करतो. म्हणजे ध्यानात येईल नेमकं माझं म्हणणं काय, तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे की देशाने बघितलं नसतं आंदोलन, देशाने. आणि शांततेने कोणाची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची. फोडायची नाही, जाळायची अजिबात नाही. शांततेत आदर्श रास्ता रोको म्हणतात त्याला. गोधडी झोपून काय करतो कळलं तुला? हे आदर्श रास्ता रोको आहे. शांततेत जाळपोळ नाही, काय नाही. आता जॅम व्हायला लागला तर मी काय करू? जॅम कशाला म्हणतात बघा मला. 10:30 सुरू करायचा, 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं, आपल्या कारण याचे ट्रॉफिक काढून तर यांची काढायला आली पाहिजे. शांततेत पण. चोवीस तारखेपर्यंत काय हरकत आहे का? कारण 2 दिवस निवेदनाला लागत, बरोबर. रास्ता रोको करायचा, त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागं गुंतली, तो जर पुढे आला, तो जर म्हणला माझ्या पेपरला उशीर व्हायला लागला, आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची. बाकीच्याने रास्ता रोको करायचं. मग 20 बी पोरं असली तरी 10 मोटरसायकल सुरू करायच्या. नको हे पहा, पण सकाळचा काय अडचण नाही बदलायचं वेळ. आता 10:30 ते 1 पर्यंत काय अडचण. ते पोरं 10:30च्या आधी पोहोचणार आहे. आणि नाही पोहोचला एखादा तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्याला. पण आपण थांबू शकत नाही, कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्या सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग सरकारने ठरवा जा, द्या ना मग पाठवून अंमलबजावणी. कशाला जाम होईल? आणि रस्ता आपला आहे, आपल्या हातीत करा. इकडून वावर आपला, तिकडून वावर आपला, मध्ये गेलेलं आपलं. घरापुढचं आमचं आहे. मग नाव लागेल तुम्हाला तसं वागायचं असेल, जसं तसं वागावं लागेल आम्हाला. नाही वागायचं आम्हाला, पण पहिले घर मग आहे, आली पण मग आहे, मधलं म्हटलंच. मग कुठून जातो? नदीत जातो. गोधडीत काय करतो तो, काय करायचं? तू नाही ऐकलं मी आता बोल, आता बघतो. फक्त शांततेत करायचं.
रस्ता रोकोचा मुद्दा सगळा क्लिअर आला सगळ्यांच्या लक्षात. सकाळी 10:30 24 तारखेला सुरू करायचं. 10:30 एक राज्यात शहरासह राज्यात एकला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा. मग तो राज्य महामार्ग असेल, गावचा असेल, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल, नाही तर तो दिल्लीचा असेल, नाही तो पंजाबचा असेल. रस्ता रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांततेत. केस बीस पोलिसांनी पोरावर करायची नाही विनंती जर केली निष्ठा पोरावर पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस. त्याचे काय चूक नाही वेळा सकाळी 10:30 रस्ता रोको. पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडे तिकडे जायची गरज नाही. शक्ती जागा वापरायची. जसं खेड्यात त्यांना पुन्हा तीच प्रक्रिया आणि रोज करायचे. आंदोलन कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन द्या टाइम आणि रोज कशासाठी रस्ता रोको. आता हे सांगत राहिले ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला गेल्यावर दुसऱ्या दिवशी कशा रोज निवेदन द्यायचे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रस्ता रोको. रोज तेच निवेदन तेच रस्ता रोको आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. आता मग नेईन कोणती अधिकाराला द्यावं लागेल ना. आता कुंकड हे त्याचे त्याला माहित पण न्यायाला द्यावं लागेल ना. तुमच्याकडे कर्मचारी कमी त्याला काय करावं मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन. मग गाव छोटा असो कोतवाल काय आहे हट्ट नाही आपल्याला तहसीलदारच पाहिजे कलेक्टर पाहिजे. कोतवाल काय आहे हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणे 10:30 दूध न्यायला आल्यावर रोज रतीक लावल्यासारखं. कुठं करा काही करा फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर. आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे म्हणून हक्कानं त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी का. त्याने त्याला दारात बसून दिलेले म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही. त्याने आमच्या दारासमोर न्यायचं आहे. दारासमोरची जागा आमची दार आमचं. जर एखादा मला आमच्या तिथे येणार आहे तो तर तो ह्या तिथं नाही त्याला विरोध नाही. तो जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून तो दुकान उघडं ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो. तसं आमच्या घरासमोर आम्ही काही तुम्ही किंमत वाढली यांची. तुम्ही याला लाल दिवा दिला तुम्ही. याला आमदारकी दिली तुम्ही. हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले आणि ते दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यात लढलेली त्याच्यापेक्षा वर सरपंच असतो ना. त्याला जर आयला मायला म्हणलं तर ठाल बोलून तुम्ही राहता. तुम्ही केव नाही बघल्या बाहेर कपच्या जीवावर तो दादागिरी करतोय. आणि आता तू चांगला दादागिरी करायला लागला. त्याच्या सगळं त्यांनी जर त्रास दिला तर त्याचा पुतण्या वर्ग तेच हिंडलं पाहिजे. एक बी मराठा ते संघ हिंडला नाही पाहिजे. आपल्या शेताच्या समोरून इकडून आपल्या शेती इकडून आपल्या शेती मधून घ्यायची पुढे नेऊन ठेवायची. आमच्या याच्यातून चाक सुद्धा नाही गेला पाहिजे. गावबंदी नाही भाऊ आपण नाही करीत भाऊ. फक्त आमच्या इथे दारात येऊ. त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी येतं गावबंदी त्याला काय करावं. पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको. तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही. नेमकी काय इच्छा आहे कायद्याची. कायद्याची नेमकी काय इच्छा. तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती. तो आमच्या दारातून यायचं नाही आणि आमचं दार आणि रान लांब. रानातून येणार रस्त्याने घेऊ नको. त्यांना विलाज नाही. रामबट बजावणी आपल्या गावात आपल्या दारात कुणी यायचं नाही. राजकीय आमदारांना आपल्या दारात यायचं. मंजुरी का मागं घ्यायचं. आपल्या
माझ्या दारात यायचं मग त्याचा अर्थ त्यांनी गाव कधी धरायचा काय धरायचं त्यांनी त्याच करायचं नाही तर मग त्याच्यात अंमलबजावणी करायची. आपण तिसरा मुद्दा लोकशाहीचं कायद्याचं आणि आचारसंहितेचं आपण आदर करणारे मराठी. आचारसंहितेचा आपण आदर करतो. आपण आचारसंहिता मोडत नाही. निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही. आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठी. तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयीची होत निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राखता येईल म्हणून आधीच सांगितलं. त्याच्यावर तुम्ही घेतली मग नाही लाजी तुम्हालाच आदर राखून घ्यायचा नाही वाटतं त्याला नेऊन द्यायचं. गाणी फोडायची नाही पेटवायची नाही. आपल्या दारात मतदान कसं होईल रे दमवाने येत नाही तुम्हाला. गाडी आपल्या दारातून त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे. मंदिर कुठं असं ते हिशोब ठेवले त्याचे. गाडी आपल्या गावात आली करायचं नाही म्हणजे प्रचाराच्या गाड्या म्हणतो आम्ही नसता परत तुम्हाला गाड्या इथं पोरांनी जर लावून ठेवल्या तुम्हाला जायला हरबडी येईल तर आम्हालाच वाईट वाटत. त्यापेक्षा तू येऊ नको प्रचाराला म्हणतो. कारण रस्ते सुद्धा आपल्या शेताकडून जाते ते दुसरी कोण जात नाही. निवडणुका ते घेत नाही. हे कच्चा आहे बघा निवडणुकीत त्याच्यामुळे मी गोधडीत झोपवतो. त्याला कळालंच मला ज्ञान देतो इतकं. मला सांगा जर हे प्रशासन बसवलं त्याच्यावर प्रशासन बसवलाय ते जमत तुम्हाला म्हणजे तुम्ही अंदाजा बघून येत्या का नाही ह्या हिशोबात पुढे लांबत्या. मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळू शकता रोग आला का तुम्हाला पूर्ण कळायला 2-3 काय आमचं एक आरक्षण मिळू शकत सांगितलं होतं शिर्डीला देतो आम्ही मोदी साहेबाला त्यांना सांगा तेवढं आरक्षण द्यायचं त्यांनी सांगितलं नव्हतं. आणखीन एकदा निवडणुकीचं सांगत त्यांना मोदी साहेब यांना समजून सांगा पुढे टाकला म्हणून आम्हाला तुम्ही सांगणार नाही पण तरी सांगा नसतं आमचे मराठी सांगतील नुसते आमच्या मागं मराठीच नाही सगळ्या जाती धर्माचे बेपट्टे. चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे तो तुम्हाला विचारून मला घ्यायचा. आपल्या राज्यात किमान माझ्या अंदाजात जास्त असतील पण एक अंदाजा धरू आपण 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असतील मराठीचे. 25-30 लाख तरी एक अंदाजात जास्त वाढल्याशिवाय हलायला येत नाही. त्याला लांब नेणं सुद्धा जबाबदारी सरकारची. या वयात जर त्याची लढायची इच्छा असेल नातवासाठी तर सरकारला अडचण काय. त्यामुळे त्याला का मरून देता येत नाही. आता मेलं गरजच नाही तुम्ही नुसतं बसून द्या म्हातारे आणि म्हातारे सगळ्यांनी यंदा झोपून द्या. एका डॉक्टर पोलीस तुम्हाला म्हणतात दिसत सगळे म्हणणारे सरकारला अंमलबजावणी करण्यात आम्ही नोकरी सोडून देतो. या म्हाताऱ्याने मला पडले पाहिजे. असे जर 20 लाख म्हातारे जुळले अंमलबजावणी काय लागत तुमचे रस्ते रोग देतच बंद पडतील. हेच तुम्हाला आरक्षण देऊन जाते नुसते म्हातारे सोपे समजू नका. तुम्हाला उदाहरण सांगू का चालणाऱ्याला भेटात होरबडून बरोबर तास चाललो इथे. म्हाताऱ्या माणसाला इतका अनुभव असतो बरोबर तुम्हाला वाटत असं नाही कामातून गेलं ते कामातून नाही गेलं. ती आडाने बिचारा पण त्याला इतका दणका माहिती कोणाला कसं जेरी सांगायचं तेच चप्पल लांब फेकून देणार म्हणून चप्पल कसा सापडणार. आजचं आंदोलन जगात कोणी बघितलं नसतं. ते शिंदे साहेबाला फडणवीस साहेबाला आता बघायला मिळणार आहे. त्याला देणं घेणं नाही जणू त्याच्यामुळे आम्हाला देणं घेणं नाही तो होतो कोणाचा. याच्या एक मला असं वाटतं की सरकारनं इतकी वाईट वेळ आणू नये कारण ही आता ती सत्ता चालू सुद्धा लवकर होणे इतकी शर्मेची बाजू यांच्यासाठी. याच्यावरती काय करावं हे तुम्ही
आणखीन मुद्दे मला सांगा, झाल्यावर सांगा. हे करायचं का झाली तर याच्यासाठी वाईट घटना या जगात घडले नसताना जगाचं लक्ष विचलित होईल की वृद्ध माणसं लेकरांच्या न्यायासाठी अन्न त्याग करून पाणी त्याग करून उपोषणाला बसले. आणि असं इंग्रज आला नसं, निजामही आला नसं, आदिलशाही आला नसं, इतका अन्यायकारी असणारा की म्हाताऱ्या माणसावर आंदोलन करायची वेळ आली. तुला जर मग हे आडे एक दोन आणखी कळाले ना, तू म्हणशील हे लयच बेकार गाबडं दिसते. माझ्याजवळ इतके आडे, मी छत्रपती शिवरायांच्या गणिमेघावरचा तो शांततेत आणि संयम ठेवू म्हणून माझा जर एक दिवस थांबलो मी मोकळ सोडणं आवडत होतं का. त्यामुळं माझी सुद्धा भावना समजून घे. मला तुम्हाला न खर्चटा पदरात गरिबांच्या संयमाने नाही द्यायचं. मी शेवटवर पाण्यात माणूस याला दिसू नेमका कलर कुंकून आलाय, नाकातून मी शिकत चाललाय का मी शिकत नाकात घुसलाय, मिळत नाही लागत आणि आपले पोटे नेमके त्याच बाजूने गोळा फेकून आणले. मग बघा कसं असतं ध्यानाला देऊ. आम्ही एकटेच 50-55% आम्हाला फक्त त्या वाटर जायचं नाही, आम्ही कोणाला भेट नसतो. तू काय म्हणतो टक्की दे, टपकायचं नाही आम्हाला, कोणाच्या वाट्यात जायचं नाही. तू मच्छी घ्यायचा प्रयत्न करतो. ओबीसीला मिळाली, पुन्हा आंदोलन मागे घेतलं, पुन्हा सुरू केलं. मुलींना राज्यभर ओबीसीच्या सवलती मोफत लागू झाल्या. आपण पुन्हा आंदोलन बंद केलं, पुन्हा सुरू केलं. परिवारासाठी गावागावात शिबिर सुरू झाली. शिवाजी महाराज नाही का मावळे किल्ल्यावर चढले, रचित खाली आले, रचित वर गेले, परत सकाळी येऊन झोपले. कसं सुरू आहे मध्ये फाटकून आंदोलन उपोषणाच केलं. तुम्ही उली दिली इकडे तिकडे रस्त्यावर केलं, मोर्चा काढा, लगेच एक मागणी मानली. मुंबईला गेलो आणि सूचना घेऊन आलो. आता आंबा तुला शहरात आले होता की आपल्या असते खेड्यातले बिचारे बोल ते घाबरती, नाही तर त्याचे कार्यकर्ते शहरातले, नाही तर त्याचा पुतण्या ते सोड्याला असतो त्याने ते बांड खैर, परत त्याच पोरग त्याला फुलला. आणि एखाद्या पोराला खेड्यातून शहरात गेल्यामुळे त्रास झाला, त्या पोराने त्रास झाल्यावर मार का खायना, गावाकडे येऊन सांगायचं याने मला असं असं केलं. आणि त्याने पुऱ्या तालुक्यात ती वार्ता मराठ्यांना पसरायची. पुऱ्या तालुक्यात जायचं. त्याचा पण आपलं पोरग कुठं भेटलं त्याला असं ना. मग शाळा कॉलेज बंगल्यात मध्ये घालून तू आमच्या पोराला त्रास देणार, आमच्या कुटुंबात त्रास देणार, तर तुला कुटुंब असेल ना, ध्यानात राहू द्या. हो तुम्ही बी आणि ते नेत्याने बी जशा तसं उत्तर भेटणार आहे. एक दिवस मग तुम्ही जर असा काही त्रास दिलाच तुमच्यावर अशी वेळ येणार, मराठा तर तुमच्याकडे फिरणारच नाही. पुतण्या आमच्या परिवाराला कुटुंबाला ह्या त्रास मराठ्याचा तुम्हाला त्रास जसं तसं होऊ शकतो. तुमच्या हातात तुम्ही उघडा पडू नका, नाही तर शांत झोपून राहा. करू द्या समाजाला त्यांच्या न्यायासाठी लढाई. शांत घरी झोपा. वाईट संदेश का माय बापा होईल त्यांना आपला बिनधास्त घरी राहतो. विरोधात जाऊ नका, नाही आमच्याकडे यायचं. 20-25 गाव भले 50-60 हजार एकदाच जेव्हा विचारायला काय दुखत होतो पुढं पुढं. हो हे करावं लागणार. याच्यासाठी मी गोधडी दे, तुला नाही करायचं. हो माझ्या गोधडीची विचार करू नको. हो तुला रतीपत लावितो असं म्हणून अंदाजे गुन्हा दाखल करून त्या निष्पापाला जर पोलीस स्टेशनला नेलं, त्याच्या मदतीला पुऱ्या गावाने जायचं. त्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही. हे सगळ्यांनी आंदोलन सांभाळा, कारण हे होऊ शकतं. आपण दिवस आंदोलन करू, एखादं आपलं झाल्यावर करणार, मग पोलिसांना संशय येणार तुम्हीच केलं असं. एखादं सुद्धा काय करू शकते, राज्य आंदोलन करू शकते आणि आपल्यावर येऊ शकतो. त्याच्यामुळं ती जबाबदारी आपली नाही. आपल्या पोरांच्या मागे उभा राहा. आता शेवटचा मुद्दा राहिला, बाकी त्याला बेजार करतात. हे बघा लेकरांचं नशीब आहे माय बाप म्हणून तळायला लागला तुम्ही. इथं ना तुमचा स्वार्थ आहे ना माझा. आपण महाराष्ट्रातले लेकर मोठे व्हावे म्हणून इथे एक आलो नसता. इथं उन्हात तळपायला आलेलं नाहीत आपण.
आपण लय जीवानी एक झालो. ऊन बघानात, पाऊस बघानात, थंडी बघवणार याची एक 6व्या दिवशी थोडी झलक शांततेची. हा म्हणून 29 तारखेला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीनं गावाच्या नाही मराठा घरी नाही राहायला पाहिजे. एक भी पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी एकच आंदोलन करायचं, रस्ता रोको त्याला बिना आदर्श शांततेचे म्हणजे तुम्ही जाळपोळ करता असा रस्ता रोको जगात आतापर्यंत झालेला नसेल एवढा मोठा रस्ता रोको योग पहिला गिनीज बुकातच नोंद झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात 29 तारखेला लक्षात आलं का? फोडून सांगायचं जिल्ह्याच्या वतीनं 29 नाही दुपारच्याला जिल्हे ठरवा जिल्ह्याला अधिकार दिला ते जिल्ह्याच्या वतीने एक रस्ता रोको. पेपर किती वाजता आहे? पेपर रविवारी वार कधी तारीख किती? 3 तारखेला रविवार आहे. 3 तारखेला रविवार आहे. अरे 1 तारखेला काय मग पेपर नाही का? पेपर दादा 25 घ्या. 25 रविवार. आपल्याला निर्णय होता आणखी राहिले परत मग बॉम्बाचा माया नाव रविवार 25 घ्या. 25 नाही 25 तारीख जवळ होतं. पेपर येईल आठवचा पेपर आहे का? नाही म्हणतात ना पेपर का ठेवला 28 पेपर नाही रविवार पाहिजे म्हणजे 28 घ्यायचा का रविवार घ्यायचा? 3 तारीख घ्यायची 28. हा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात नको पेपर नाही. बंद काय आपल्याला बंद कशी नाही होत आपली? नाही ना बंद काय नाही. बंद कसं नाही आपल्याला यांना बघायची आपली यांना आणखी एकदा शक्ती बघायची आपली ना. आपल्याला किती दमेन आपण एकच विषय राहिला तेवढ्यासाठी घोळ नको आता. 3 तारीख तुम्ही सगळे बोलल्यामुळं आपला वेळ चालू केलं तरी आपल्याला सगळ्या सोयीची अंमलबजावणी घ्यायची. आपल्याला बाकीचं काय आपल्याला हट्ट नाही. आपला रविवार पाहिजे, शनिवार पाहिजे. आपली जात कशी मोठी वेळ यासाठी करायचं आपल्याला. आपल्या बाकी हट्ट नाही रविवार आणि शनिवार असलं तर वाटायचा पेपर नाही म्हणते. एक काम करा 28 ला पेपर आज नाही म्हणते. किती वाजता आहे? त्याच्यानंतर पण ट्रॉफिक जिल्ह्याची यायची ना. तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय. 28 ला 11 ते 2 पेपर करायचा आहे. पेपर आहे ना आपल्या सगळा विचार करून करायचं. आपण त्या गोधडीच्या सारखे नाही तर मोठे वागणारे. 24 पासून एवढं आंदोलन सुरू आहे. इतक्या लवकर त्या दिवशी की महाराष्ट्रातला मराठा म्हणजे काय पुन्हा एकदा जगानं बघितला पाहिजे. इतक्या तात्पर्य एकत्र आहे. आपण आपल्या नुसत्या मोटरसायकली जरी सुरू केल्या नुसत्या मोटरसायकली म्हणजे सांगतो आता 3 तारीख ठरली फिक्स. पण 1 तारखेला जर आपण रस्ता रोको जिल्ह्याच्या वतीने घेतले असते तर 1 तारखेला रस्ता रोको संपल्यावर आपल्याला 2 तारखेला त्यानंतर बैठक घ्यायची होती. मग दुसरा टप्पा हे होतं पहिल्या टप्प्यातलं आंदोलन. आत पोट होत होती तिकडचे फॅनची हवा लागते गार त्यांना ऐकायचंच नाही काय म्हणतोय कोण काय नाही. आणि मग परत पावसाळ्याचा माणूस घेऊन मी ऐकलं नव्हतो काय म्हणले आपल्याला माझ्या सगळे काय उगत गोधडीत राहतो पण मी हे बघ गोधडीतून काय निघा काढा बंद पडा लागला ती काढा काढलेला मला तुला काय करायचं गोधडीत काय असायचं तुला लय लागून याचा वाडा
कोणाच्या मंत्र्यांच्या दारात आमदाराच्या दारात आंदोलन करून खासदाराच्या दारात करून त्याला किंमत आता देऊ नका. आता खूप वाढली त्याची किंमत वाढत. तुम्ही त्या दारात जाऊन आंदोलन केलं त्याची किंमत नका वाढ. आता मला महत्वाचा मुद्दा सांगायचा. बाबा सगळे आणून सोडायचं मायापाशी. अरे आम्ही आमचं बरोबर करतो. तुम्ही ऐका पुढे बरोबर करतो. आता मी बी तुमची इच्छा पुढे झाली मग बस का. हा मग आता तुम्ही सांग करा मग मी बी करावायची. वादळीत काय आहे त्याला कळणार. पंचायत समिती मेंबर मराठ्याचे, जिल्हा परिषद मेंबर, सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक मराठ्यांचे, नगराध्यक्ष मराठ्यांचे, मोठे व्यावसायिक, मोठे व्यापारी, महापौर मराठ्यांचे, मराठा असलेले सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष. नेत्याला जातीपेक्षा मोठं मान नको. बाप हे जातीला माना. प्रेमाने सांगा. त्याला ऐकायचं नाही त्याचं बघा. त्याच्या नंतर जायचं असलं जाऊ द्या. जातीच्या पोरांना साथ द्यायचं त्याला सांगा. जातीच्या विरोधात जाऊ नका म्हणून त्याला प्रेमाने सांगा. कारण आमदार आणि मंत्री हे जातीच्या विरोधात चालले हे त्याला सांगा समजून. हा आणि त्यांना व्यवस्थित. मग मी काय सांगतो त्यांना एकदा सांगा आपल्या गावातलं बन म्हणून जाऊ नको. एकदा प्रेमाने जेवढे वरील नाव तुम्हाला वाचून सांगितले याला प्रत्यक्ष गावातच असते ते भेटून सांगा. सभापती हे सगळे आपल्या गावात तुम्हाला सोडून गेलं तर टमरत वाजले. फक्त त्याला एकदा प्रेमाने सांगा त्याला जायचं तर जाऊ. ही एक बाजू पक्की आहे. आणि 1 तारखेला ठरायचं होतं तुम्ही आता जाऊ द्या पाहू द्या काय जेवण. आणि तुम्हाला विचारू बरं का, मला वाटतं ज्यावेळेस हे सगळे बसतील मग ते 25 जण असो, 20 जण असो, नाही तर लाखभर असो, नाही तर ते दोघं असो, ते असो. मला असं वाटतं 1 मार्चला ते ज्या दिवशी बसतील त्या दिवशी आपल्या बाजूला बोलले नाही बोलले तर आपल्याला माहित नाही. ते फक्त म्हणतात आम्ही तुमच्या बाजूने बोललो. नागपूरच्या अधिवेशनात बोललो म्हणते हालत बघ येतात का बघत असं मला एकदा वाटतं. आणि याला कायमचं सोडून द्यावा. एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. मी जरा वेगळाच मराठा आहे. डायरेक्ट कुणाच्या म्हणण्यावर तोडण्यापेक्षा जातीनं काल काहीच बोलले नाही ते. पण एकदा आपण आव्हान करून टाकावं. 1 तारखेची बैठक ही फक्त राज्यातल्या मराठ्यांच्या आमदाराची, माजी आमदाराची, मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची, माजी खासदाराची. नेमके किती येतील उघड्या डोळ्याने मराठे बघतील. मराठ्यांनी फक्त नाही. मग तिथून पुढचे घोडे जरा तुम्हाला चांगले येतील. अरे बाबा तो प्रत्येक प्रश्नाला तो विरोधित शब्द करतो. तो एक दिन मागण्याशी नाही त्याच्यावर तो बोलला. एक दिन अशी काहीतरी कधीतरी पॉझिटिव्ह बोलायचं शिका. या कधीतरी मागणी यावर होतो मी निगेटिव्ह. मी म्हणलं रस्ता रोखू तुम्ही म्हणता ज्येष्ठा फोडायचा. मी म्हणलं प्रत्येक शब्दावर बोलले ती प्रत्येक मागणी. मी काय म्हणतो हे तर कळत आहे का तुम्हाला. कोणीतरी आपला आहे का ह्यो बाहेरून म्हणतो मी तुमचा आहे. आता डोळ्यासमोर तुमचे आई बापा इथं कुशलला बसलेले तुमच्या आई बापाला तो बघायला आलाय का. आणि इथून घेऊन मागणी घेऊन तिथे गेलाय का मांडायला. इथं आल्यावर सांगणार आहे त्या अंमलबजावणी करते सगळ्या सोयरीची. इथून तो मराठ्याचा आहे. तुम्हाला काही विरोधी नाहीये. चला सगळ्या पक्षाचे नेते घ्या बैठक. हे सर्व पक्षीय आमदारांना बोलायचं. सगळ्या पक्षाच्या वतीने ठराव करण्यात येतोय की तुम्ही आता माघार घ्यावी, विश्वास ठेवा. आम्ही सगळ्या पक्षाच्या वतीने ठराव करतो. त्या ठरावाची यांना आठवण करून द्यावी. तो बोलून घेऊ. तुम्ही ठराव केला होता तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही सगळ्या पक्षाचे आमदार, मंत्री तुम्ही अंमलबजावणीसाठी काय केलं. यांना आपल्या बापांचे काय हाल आहेत आणि आपल्या लेकरांचे काय हाल आहेत, नातवासाठी का आजा बसला हे जरा उघड्या डोळ्यात बघी ठोकतोय की त्याचे हाल किती आहे. हे जर आंदोलनाला बसत असले तर तुम्ही त्यांचे पोरं म्हणून तिथं काम करताय. तुम्हाला त्याने आंधळा असतानाही मतदान केलंय. तू मोठा व्हावा म्हणून, मग याचे नातू मोठे व्हावात म्हणून
तू इथून जाऊन तुम्ही सगळेजण तुझं म्हणणं काय माझं असंच नाहीये म्हणणं काय माहितीये का माणसाला डाव टाकता आले मला सगळं बोलायला नाव जाऊ नका इथून पाठीमागे डाव टाकले ज्यांनी आधी सूचना काढली त्यांच्याच हाताने आधी सूचना स्वीकार ज्यांनी उपोषण हे नातवासाठी बसलाय आता इथून उठून तुम्ही सगळ्याची अंमलबजावणी करायला जाणार आहेत का नाही आलेले दिसतील आणि नाही आलेले तुमच्या डोळ्यात एकदा तुम्हाला दिसते म्हणजे विरोधी कोण मानाला तरी तुम्हाला सोपं जाईल मराठ्यांचा विरोधी नेमका कोण त्याला उघडतं पडून द्या अरे तिकडे त्यांच्याकडे दोन कामं देणार आहोत हे मथारे याच्यातला आमचा मायबाप एक बे नाही मिळाला पाहिजे जबाबदारी तुमची आणि दुसरी जबाबदारी अंमलबजावणीच करायला तुम्ही इथून जायचं घेऊन यायची हे दोन कामं त्यांना सांगायचे पण ते कधी येणार हेही सांगतो मी तुम्हाला त्यांना जर विश्वासानं बोलवलं तर कारण ते येणार आहेत पाहून आणि तुम्ही त्याच्याकडे सांगा त्या दिवशी अंमलबजावणीसाठी काम करा नसता उद्यापासून तुम्ही मराठा होते खरं बोलायचं आपण नाही बोलणार त्याला तोंडावर आपण तोंडावर बोलणार त्यांना जसं वाशीच्या व्यासपीठावर बोललो तसं मुलालाच अपमान होऊ देऊ नका बोललो तुम्ही व्यासपीठ फुटल्याला माणूस असं तोंडावर कधीच बोलू शकत जर फुटल्याला तोंडावर बोललो नसतं गुपचूप गोड 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 बोलला असतं आणि म्हणलं असतं मिळालं चला आता जबाबदारी मी खंडर टाकून दिली नाही ज्यांनी दिली त्यांच्याच कारण जात मला उठ उद्या मला वाटतं हे उघडीत पडणार आपल्याला हे आपल्या डोक्यावर हात ठेवायला बघत आपण त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो त्यांनी तेच फसत चालले प्रत्येक वेळेस आधी स्वतः कोणी काढले त्यांनी अंमलबजावणी कोणी केली नाही रस्ते ना ते आता केल्याशिवाय पर्याय नाही असं त्याला वाटायला लागले तस आमदारांना तुम्हाला मराठा म्हणून तुम्हाला भूमी मला भूमी त्यापेक्षा क्लिअर स्पष्ट चित्र आलाय तिथं जाऊन म्हणलाय अंमलबजावणी घेऊन आलाय जेव्हा आला नाही त्याचा आता त्याचा त्यालाच माहित असं मला वाटत मग जर करायचं असलं तर त्यांना 1 तारखेचं आव्हान करायचं का 1 तारखेला महाराष्ट्रातल्या 1 मार्चला बैठकीत यावं मराठा समाजाला पाठीमागे केलेल्या ठरावाची आणि या सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणीची आम्हाला तुम्हाला जाणीव करून द्यायची आणि तुम्ही आमच्या लेकराच्या बाजूने उठावं मराठा विरोधी तुम्ही राहू नये म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करण्यासाठी ही बैठक आहे एकही आमच्या राज्यातला मराठा समाज एकदा आपला 3 तारखेचा कार्यक्रम झाला 3 तारखेचा जिल्ह्याच्या वतीनं रास्ता रोकोचा की आपण मुंबईला जायचं का नाही याची बैठक घेऊ कार्यक्रम रेग्युलर 3 तारखेला 4 तारखेला काय करू आपल्या गावातले ठरलेले रोजचे रास्ता रोको रोजचं निवेदन रास्ता रोको कशासाठी माहिती ना रोज सरकारला निवेदन देण्यासाठी अंमलबजावणीच्या सगळ्या स्वाऱ्यांच्या याच्यासाठी रास्ता रोको आहे म्हणजे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी जर विचारलं रोज रास्ता रोको कशामुळे रोज निवेदन द्यायचं म्हणे सरकारला आठवणीला आणून देते ध्यानातून जातं त्यांच्या गडबड असते त्यांच्या मागे कारण त्यांच्याकडे गोधड्या नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या माझं तेवढं सांगतो आणि लगेच तुम्हाला बोलायला देतो माझा एक विषय राहिला की जे माननीय न्यायालयानं आपल्याला उपोषणात उपचार घ्या म्हणून सांगितलेले त्यामुळं आपण आपल्या समाजाचा आदर केलेला त्यात तर आपण कधीच दुमत नाही नसतं मी फक्त समाजाची माया म्हणून तुमच्यासाठी गरजेचं मी आपण सगळा समाज त्यांचा आदर करतो त्यांचा निर्णय त्यामुळे आपण सलाईन घेणार आहे त्याबद्दल दुमत नाही न्यायालयाचा अवमान करणार नाहीत आणि समाजाचं तर शब्दाच्या पुढे जात नाही समाजाला माहिती आहे समाजामुळे घेतलं भाग राहिला ऐका पूर्ण ऐका रे मी सांगितलं तुम्हाला पूर्ण ऐका तुम्हाला बोलायला जाणार आहे मी हे विषय लय महत्वाचा पण मान्य न्यायालयानं निर्णय देताना त्यात असं सांगितलंय की माननीय चावडे डॉक्टर साहेबांनी माझी ट्रीटमेंट करायची आता हे नाव कोणी सांगितलं माहितच नाही ऐका बरं का कारण तो माणूस इतका चांगला आहे की त्या माणसानं खूप सेवा केली
खूप सेवा केली. चांगला माणूस गॅलेक्सी हॉस्पिटल माहित नाही, ते रोज इथे येते, परंतु त्यांचं काहीच म्हणणं नाही, काहीच म्हणणं नाही सेवा करण्याबाबत इथे येऊन. पण माझीच विनंती आहे, म्हणजे आपल्या वकील बांधवांना पण आणि न्यायालयाला पण, त्यांचं नाव त्याच्यातून काढा. मी का उपचार घ्यायला लागलो हे तुम्हाला आधी सांग, आणि त्यांचं नाव का काढायचं म्हणतो हेही सांग. आपल्यातल्या काही जवळच्या लोकांनी फोन करून सांगितलं की त्यांचं नाव काढा. बरं का, बहुतेक त्यांना सरकारने जवळ केलं, बहुतेक आपल्या परस्पर सांगितलं, पण तो माणूस चांगला आहे, त्याच्यापेक्षा आपणच सांगतो की ते जर आले तर मी त्यांच्या हाताने उपचार घेणार नाही, कारण तो माणूस चांगला आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की यांना काही विष बाधा होऊ करू शकते, म्हणून त्यांच्या विश्वासातला डॉक्टर द्या, असं बहुतेक झालं असेल. म्हणून चावरे साहेब आपल्या विश्वासातले, म्हणून त्यांचं नाव दिलं असावं असा अंदाज आहे. परंतु काही जण आपल्या परस्पर जाणून बुजून सांगायला लागले सरकारचं ऐकून याचं नाव काढा. त्यांना काढायचं नाही. त्याची ओळख आपल्यामुळे तो कोण आहे मला माहित झालेलं आहे, पण मी नाव घेणार. तो खुर्शीपणानं वागतो, झापाझाप परस्पर फोन करतो, त्या डॉक्टरचं नाव काढा, त्या डॉक्टरचं त्याचं नाव काढा. तुला काय करायचं, तुला करायचं काय, त्याची इच्छा नाही. तुम्ही कशाला फोन करून सांगता त्यांचं नाव काढा म्हणून? ते म्हणतात का तुम्हाला तुमचं तुझं काय करायला लागलं एवढं, तुला एवढा खुर्शीपणा का? तुझ्या पुरता परिवारापुरता स्वार्थ आला असतं. तुझ्या या आंदोलनामुळे यांच्यामुळे त्यांच्यामुळे 10 ओळखी मंत्र्यांच्या झाल्या असते. तू त्यांचं नाव काढायचं त्या ओळखींना सुद्धा सांगतो. बहुतेक रात्री एक बैठक झाली, ओळखीचा फोन गेला मुख्यमंत्र्याच्या, दुसऱ्या कारणासाठी गेला, पण हेच सांगायचं होतं. बहुतेक यांनी सांगितलं असेल त्याला की तुम्ही सांगा मग वकिलांना ते नाव काढायचं. बाबा तुला एवढं काय झालं, तू कबूल, तू इतका खुशी का वागतो? तुझ्या झाप्यापणामुळं तुला कळतंय का काय होणार आहे? तू कशाला नाव काढ म्हणतो? तुला कशा माझच म्हणलंय. जरी प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटत असलं विष बाधा होईल आमक होईल, मी सरकारच्याच डॉक्टरांच्या हाताने ट्रीटमेंट घेतो. विष बाधा झाली तरी माझी मरायची तयारी, कारण त्याची इच्छा आहे वाटतं मी चावऱ्या डॉक्टरच्या हाताने ट्रीटमेंट घेऊ नये. ऐकावं तुम्ही मी काय सांगत होते, मग कशात विरोध नका करत होतो. मी जर चावऱ्या डॉक्टर आले तर मी त्यांच्या हाताने ट्रीटमेंट घेणार नाही, कारण ते देव माणूस, कारण याची इच्छा नाही आम्ही त्याच्या हाताने ट्रीटमेंट घ्यावी म्हणून. ऐका मी काय सांगतो ते ऐका नीट. हे काही गोष्टी सिरियस असतात. एखाद्याच्या जवळ राहून माणूस कधी पण जवळच्या मुळे लवकर संपल्याला, कोणी पण आपलाच नाही कोणाचा पण, त्याच्यामुळे त्याच्या स्वतःचा स्वार्थ जागा होईल, जागा झाला, त्याची मान प्रतिष्ठा जागी झाली त्याची, त्याला समाजापेक्षा मंत्री मोठा वाटायला लागला, ती ओळखी झाला, आणि आंदोलनामुळे ओळखी झाल्या त्याच्या मंत्र्यासह, दुसऱ्यामुळे नाही झालेला. त्याच्यामुळे याला त्याला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या देशोबत आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहा. चुकल्याला असला तरी चुकला नाही म्हणावं ह्या मताचा मी. त्यामुळे हे सगळं सोडून देऊ. मान्य न्यायालयाला आणि आमच्या वकिलांना माझी विनंती, तसं फोनवर सांगितलं सुद्धा, चावरे डॉक्टरांच्या बिचाराचं नाव काढा. त्याने आतापर्यंत 150-200 पेक्षा पेशंट नीट केले साहेब आपले, फुकट देव मनुष्य देव, त्याचं नाव काढा. मी सरकारच्या वतीनं ट्रीटमेंट घेतो, फोन लावलेला आहे त्याच्या म्हणण्यावर, कारण त्याला जे आंबेडकर साहेबांनी सांगितलं ते सरकारनं बी आणि सगळ्यांना सिरियस घेतलं, आणि कोर्टानं सुद्धा, आणि त्या पद्धतीने सगळ्यांना लावून सांगितलं माझ्या विश्वासाच्या डॉक्टरांना. पण त्याचं म्हणणं घेऊ नये, त्यांचं नाव काढावं. तर माझं म्हणणं आहे चावऱ्या डॉक्टरांना माझ्या वतीनं समाजाच्या वतीनं तुम्ही उपचारासाठी येऊ नका. त्याचं मन दुखायला लागलंय, तुम्ही उपचार करताय तर त्यामुळं आपण येऊ नये. सरकारला माझी विनंती की मी सरकारी उपचार घ्यायला तयारी त्यांच्याच हाताने घेतो. आणि आता
ते जर आले तरी मी घेणार नाही, कारण ही मराठा समाजात होते आणि त्यांचा सन्मान आहे त्या माणसाचा. पण आता काही जणांचा खुशीपणा असतो, त्याला ती पहिल्यापासूनची सवय असू शकते. आता प्रतिष्ठा आंदोलनामुळे वाढली असेल किंवा कोणाची कायमुळे वाढली असेल, पण आता बारीक बारीक लेकरं बोलले बी तरी बी त्यांना ती प्रतिष्ठा मोठी वाटायला लागली, पण समाज मोठा नाही वाटायला लागला. अनेक कारण असते त्याच्यात झाकलेली मोठी 1.25 लाखाची ही मराठीची म्हणे अशीच राहू द्या. आणि याच्यात आणखीन एक महत्वाचा विषय सांगायचा हे झाला. आता आपल्या गोष्टी कशा माहित होत्या हे सगळ्याला कळतं, एवढे येडे लोक नाही. त्यांचं ऐकलं की आम्ही चांगला आहे, म्हणजे एकूण विरोधात गेलेले सगळे बघा 10-15 जण, त्यांचं ऐकलं तर मी चांगला आहे. सरकार ते म्हणले सरकारचं ऐका तर मग मी चांगला आहे, ते म्हणते तसं केलं तर चांगलं आहे, आणि त्यांचं नाही ऐकलं तर मी वाईट आहे. मग तुम्ही लगेच मीडियात जाणार आहे ना, वारे मी आहे तुमची, मी समाजाशी बरोबर आहे, तुझं नाही ऐकू शकत. तू लांब जाणे तर जवळ आहे, मीडियात जाणे तर खड्यात जा, तुझं नाही ऐकू शकत. मी समाजाचं ऐकणार आणि समाजासाठी शेवटपर्यंत करणार. आता याच्या बरोबर दुसरा मुद्दा सांगायचा आहे. मी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं मला या गावात आंदोलन करायचं नाही. गावाचं म्हणणं नाही, पण पहिल्यापासून आहे ती. आता हे विजय मिळूस तर आता या गावाला मानलेलं आहे, त्याच्यामुळे मी मागे सांगितलं 2-3 महिन्यापूर्वी तुमची इच्छा नसेल तर मी महाराष्ट्राला कोणत्या गावात जाऊन बसून देऊ शकतो आणि मराठ्याला न्याय मिळवून देऊ शकतो. तुमच्या 2-3 जणांमुळे इच्छा करू नका. हमेशा 2-3 जणांमुळे हमेशा इच्छा करू नका. सरकार जवळ मानू नका. तुम्ही सरकार जवळ मानणार आणि माझ्या मराठ्याचं वाटवं करणार. ते काय देणार काय नाही, कारण सरकार हे चापचित आहे सगळ्याला पहिल्यापासून 6 महिन्यापासून. पाठीमागच्या वेळेस 1-2 हाती लागले होते, त्याची मनस्थिती दुरुस्त करून सुई लागली. आता बी 2 दिवसात दोन्ही खाती लागले त्यांची. तर अशी ऐकायला माहिती मिळाली. मला एक मराठ्यांना न्याय देऊ शकतो असं काही नसता. मी मराठ्यांच्या कुठेही कोणत्याही गावात बसू शकतो. गावकऱ्यांनी मला संध्याकाळ सांगावं. नाही गावकऱ्याचा नाही, एक ते गावकऱ्याचा पांडी म्हणते आत्ता म्हणते, पण ते ऐका ना भैया, मला नाही सहन होत. खरंय का मी काय सांगितलं तुम्हाला, मला एक बी माणूस मला तर सहन होत नाही, कारण मी नाही मीन का. हा, आणि तू असं वाटत झाला झाला, आणि तोही नियत झाली, तोही नियत झाली मी खराब, त्याचे झाले खराब. त्याच्यामुळे काय असतं, नाही हे सांगितलं मी, विचारलं समाजावर. माझ्या समाजाचे गाव आहेत, मी कुठं जाऊन बसू शकतो, समाजाने न्याय देऊ शकतो. तो गाव काय एकट्याचं नाही, कसं पाहिलं तर मग. हा, तो नाही सगळं गाव एकीकडून आहे, तो एकटाच. पण ते म्हणल्याने मी समाजाला सांगितलं, समाजाला सांगितलंय तुम्हाला. माझ्या पोटात मी काही ठुकतोय, माझ्या बायकोचं माझ्या बापाचं ठुक नाही तर यांचं कसं पोटात ठेवेन मी. म्हणून माझ्या समाजाला सांगितलं. बहुतेक सरकार त्याला टॉर्चर करतोय वाटतं, आणि ते इकडे टॉर्चर करायला लागले. तुम्हाला टॉर्चर करणार असताना आंदोलन संपल्यावर भेट, मग सांगतो म्हणून जरा हे करायची तुला करतो. फक्त मी आंदोलनामुळे शांत आहे, कारण या आंदोलनात मला माझ्या माय बापाचं वाटोळं होऊ द्यायचं नाहीये, आणि गावाचं सुद्धा नाव होईल सुद्धा खाली जाऊन द्यायचं नाही. मला असं जे रात्री कळाले ते सांगून टाकलं नाही समाजापुढे. म्हणजे तो काही एकट्याचं नाव नाहीये, तो एकट्याची मागणी नाही. पण हे सरकार काय करतंय, त्याला फोन करून येतात, त्याजवळ पहिले फोन नव्हते मंत्र्या आपण जे श्वास टाकलेला तुम्ही मी कोणावर विश्वास टाकेल, कोणावर. त्याला वाटतं ते मुकलेच, तुला आम्ही सोडलं म्हणलं की तू देवाला मारला मैत्री तर काय गरज येतोय. ते म्हणते तू तिकडून होत होतो, तू ही गरज आहे, तू आहे काहीच व्हाय ना आपलं पळ तिकडे. तुला कळलंच कुवत समाज म्हणजे देव आहे, तू आहे ध्यानातच आहे ना. त्या समाजाला मान हे पद लय मोठं आहे. मंत्रीच काय सगळं जग झुकल तू आहे पुढे, तू यांचं सगळं प्रामाणिक आहे. लाकारीचा शिक्का तुला लावून घेऊ लाकारीच मी सोडत नसतो, काळजी करू नका. अंतरवाली मी सोडत नसतो, आणि मराठ्यांना अंमलबजावणी दिल्याशिवाय मी हलत नसतो. मला माहिती आहे तुला सरकारला प्रयत्न चालविले, कुठला तरी पहिले 2 गेले तसे तू कायमच्या बाजू जशी पहिले 2 कायमच्या बाजूला कायमची, तसा तू जशी निदर्शनात आला तर मी सोडत. किंवा तुला याच्या आधी काही दिलं असेल त्याच्यामुळे तू मिंद्यापोटी त्यांच्या दबावात बी आला असशील, म्हणून तू कसे 4-2 जण गोळा करून हे केले असते. तू त्यांना गोळा केलं तर तेच मला येऊन सांगितलं.
त्याच्यामुळे तू कशाला डाग लावून घेतो तुला पुन्हा पुन्हा. आणि हे मीडिया समोर सांगितलंय मी, समाजासमोर. तर आपल्या पोटात पहिल्यापासूनच काही नसतं, त्याच्यामुळे समोरचा संपून येतं तिकडं काही होऊ. मग मी जात संपवत व्हायसाठी सांगा तुम्ही सगळेजण, मी जात संपवत त्यासाठी खोट्या बोलून. त्यामुळं हे त्याची चूक नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, हे माया जाळ आहे त्या सरकारचं. याच्या जीव जीव गुंतला ते संपल्या. मी आणखीन सांगतो तुम्हाला, मंदिरात बसतो मी, त्याला आत्ताही दोष देत नाही, आत्ताही माया लावतो. हा पण हे माया जाळ इतकं डेंजर आहे सरकारचे, ती इतकं गोड बोलत, त्यांना फक्त निबार माथ्याचा मीच भेटतो. किती काही झालं तर मी सरकार जायचं, माणूस भरवून जातो. अरे काय असतं आंदोलनाचं खरं होऊन जात असतं. आलाय झपका घ्यायचा हात धुवून, त्याला वाटतं खरं झपका घ्या हात धुवून खायचं कोण, आपले पोरं पोरी मोठ्या होत्या बरं ते काम घेणं आणि कोटी आगा बागा आणि ते वेगळं होतं. त्याचा दोष नाही येतो, समजून घ्या. ते ट्रॅप मध्ये गुतायला लागले आणि ह्या पाठ्याने ट्रॅप मोडून टाकले सगळे. आणि ते ट्रॅप मध्ये गुताचा अंदाज त्यांनी ते गुतू नये, ते समाजाच्या वतीनं सांगणं गुतू नये. लय मान सन्मानाचा होऊ नको. तुला काय दिले मान सन्मान नव्हता, तो आहे भिकाडाला काय सोन्याचे घडे ठोकलेले नाही, त्याच्यामुळे लय मान सन्मानात गुतू नको. जातीसाठी मान सन्मान सोड. शा खाल्ला शा आंदोलन सुरू नव्हतं होत नव्हतं त्याच्या आधी टप्पर नाही या पाठ्याला शिकायची. हो तुळशी शिबिरून बघणार ओरिजिनल पिल्लो मी, पण शा खाल्ल्या शा घालणार. तू कम एवढा बाळ बाळाला की 2 दिवसात 3 फोन नसते ना आले तुला. तर माया फोनवर 1,500 मिस कॉल आहेत त्याची. तुला बदल झाला का काय, डोकं शिवून घेणं झाला. याच्यासाठी गोधडीवाल्याला सांगतो, तुला मिळणं लागायचं मी गोधडीत काय काय करतोय नीट ट्राय. तो सुद्धा मला माहिती गोधडीत काय काय करतो ना, बघ मी इतकं बारीक देत होतो. तुला तो बुडा खालून कोण निघून गेला सुद्धा मिळ लागत नाही. समाजाला काही गोष्टी माहित असाव्यात म्हणून सांगितलं. तरी सांगायचा उद्देश माझा तुम्हाला देऊ नव्हता, कारण कधी काळी काहीच्या मनात काय येईल माहित नसते. आणि जवळच आपण जवळच्याला जास्त कामं सांगत असतो आणि शिव्या जास्त जवळच्याला देत असतो. काम जवळच्यालाच जास्त सांगत असतो आणि फोन सुद्धा जवळच्याकडे जास्त येत असते. आणि त्यांच्यावर सरकार ट्रॅप रचित असते. सरकार कोणावर ट्रॅप रचित नाही, त्यांच्यावरच रचित. जेव जेव माझ्यापासून बसून गेला सरकार संघ बैठक केली, ते सगळे ट्रॅपवर आहेत पुरे सरकारचे पुरे. तुम्ही सुद्धा एक दिवस गेले असले तरी ही रिअल परिस्थिती. सरकारला वाटतं ते त्यांचे विश्वासाचे बैठकाला पाठवले तरी पण. त्यामुळे आपण सावध राहायचं आणि आपल्या जातीच्या बाजून राहायचं एवढीच माहिती आहे. पैसे लागत नाही, काय लागत नाही, जिद्द लागते, ओरिजिनल रक्त जातीचं लागते, कशाचीच गरज नाही. कोणाच्या ट्रॅप मध्ये गुतत नाही आपण, ते ट्रॅप मध्ये गुतते. आता हे सरकारचे कारनामे कोणाला पैसे देऊन उपयोग नाही, काय अर्थ नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की बाकीचं डोक्यातून काढून टाका. मी तुम्हाला सांगून सोडून दे तर कष्टामुळे गावात मी खवळलो तरी 2 घंट्यापुरताच खवळत होती, पुढे सोडून. उपोषणाच्या काळातलं माझ्या हातातलं नसतं, उपोषणातल्या काळातलं माझ्या हातातलं नसतं. माणसाचं शरीर काय झालेलं असतं फक्त त्या माणसाला माहित असतं आणि त्या डॉक्टरांना एक माहित असतं. त्या काळातलं माझ्या हातात नसतं. काय बोलतंय काय नाही, तिची चीर कशी असते काय असते ते माझ्या हातातलं नसतं. त्याच्यानंतर कम नाही बोलत रे, मग ते माझ्या हातातलं नसतं. आणि हे जर सिद्ध करून टाकायचं असलं तर माया सगळं उपोषणावर बस, तो आपोआप ध्यानात येईल. तो बी काय बोलू हे सत्य. मी माझ्या जातीसाठी चिकाटीला लढतोय, मी माझ्या जातीसाठी प्रामाणिकपणाला लढतोय. माझा मोठेपण नाही सांगत, जीवाची बाजी लावून बसतोय. आणखी लेकराला सुद्धा फोन लावत नाही. या मराठीचे लेकर मोठे होत म्हणून माझ्या रक्ताच्या पोरांना सुद्धा फोन लावत नाही, कारण रक्ताचे मायबापच मी तुम्हाला समजेल. मी इतका प्रामाणिकपणा करतो, मला सुद्धा कोणत्या दिवशी मला माहित नाही तरी मी घेत नाही, मी हटत नाही. किती प्रयोग आले मी तुम्हाला सांगू शकत नाही. आज कोणच्या फोन काय येते
माझ्यावर कोणी कोणी काय रचलाय मला काय करणार संरक्षण लावायसाठी सांगत फिरत नसतो. तू फक्त मी जागा असता नाही झोपलेला असता येऊन तू जर माघारी गेला तर मराठीचे आवड तुला सांगणार. मी माझ्या जातीसाठी प्रामाणिक लढत राहणार. अंमलबजावणीशिवाय मी हटायला तयार नाही आणि हटणार सुद्धा नाही. किती तुम्ही स्वार्थासाठी फुटा, तुमचं न ऐकलं म्हणून फुटा. तुमचंच ऐकलं आतापर्यंत 6 महिने. थोड्या दिवसात काय ऐकलं नाही तर तुम्ही सरकारची भाषा बोलायला लागलात म्हणून ऐकलं नाही. आणि तुम्हाला असं सांगताय ना सरकारची भाषा बोलायला लागलो तर तेव्हा ऐका ना. तुम्ही असं नाही सांगायला लागले, तुम्ही उलट सांगायला लागला. ठीक आहे सध्या बोलशील तुला तुझ्या रेकॉर्डिंगचं सिद्ध जर आंदोलन संपल्यावर अंमलबजावणी झाल्यावर नाही सिद्ध करून दाखवलं तिथून पुढे तुझा दोष नाही. तुझं सगळं ठेवलेलं आहे. ही पुरी रेकॉर्डिंग आहे शूटिंग. आवाज सुद्धा उडी. तू इथं काय बोललेला आहे, तू फोनवर काय बोलला, कोणत्या हॉटेलवर काय बोलला, तू फेशनाऱ्या मोबाईल बोलला. कसं म्हणते तरी हा फेशनारीच मोबाईल घ्या मला एक गोष्ट आम्हाला फेशनारा मोबाईल नाही बा आमजो ते म्हणजे रेकॉर्डिंग होत नाही. ती एक जण काहीतरी मुंबई आहे त्याच्यात. हा आयफोन मध्ये काय फेस येतो ती म्हणले ती मला फेशनार माझ्यावर मोबाईल नाही असलं बोलायचं असलं बोलण्यात जाते. ते म्हणले त्याचं रेकॉर्डिंग होत आहे. मग आम्ही शान आहे का रेकॉर्डिंग व्हायचं नाही दुसरं बोलायचं का आम्ही सुद्धा पुरावे सुद्धा सिद्ध करू शकतो. आणि तो जेवढी बडबड करतोय ना ज्याच्यासाठी तो नेता काय काय बोललेला ना त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग त्याच्या मराठ्यात टाकल्या ना तो नेत्यातच बेरडावरला म्हणून समजायचं. जरा थंड घेतात असला ते घी लय मस्तीत आल्यावर बोलू नको. त्या छोट्या छोट्या याच्यावर त्याच्यावर मी फक्त तुला उत्तर देण्यासाठी कारण माझ्या जातीचं कल्याण व्हायला जवळ आलंय. कारण मला त्याच्यात टाइम द्यायला वेळ नाही. तो जे जे बोलतो ना त्याचे सगळे उत्तर आमच्या जवळ सुद्धा रेकॉर्डिंग आहेत. पण तो आहे मालकाची तो हे नाही. तो कुत्रा म्हणून त्याच्या माग येत होता असं बागला धरून इकडं. आणि आम्ही सगळ्याच्या चुका लिहून ठेवलेल्या पण ते आज काढायची दिवस नाहीये. आंदोलन संपल्यावर तुमच्या पुढे उघडं पाडणं तर जबाबदारी मी ते मी पाडणार आहे. शब्द आहे मा तुम्हाला. कोणत्या मंत्र्याने आमदारांनी काय काय केलं कोणचे आपल्या फोडायचा प्रयत्न केला कोणी कोणी अडवून केलं कोणी मला लय टॉर्चर केलं तरी मी सहन केलं. मी सहन करणारा मराठा नाही बरं का लय नमुनायची तरी पण केलंय या माझ्या मायबाप समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. होईल सगळं काय काळजी नाही. तुम्ही भेटलात तुम्ही आलात की मग ऊर्जा आपोआप वाढती. मग दुखणं पळून जातं. मग उपोषणातलं शरीर सुद्धा पटापट नीट होत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा दिली की माझ्या अंगात ऑटोमॅटिक ऊर्जा चढत. त्यामुळे कोले कुत्र्यामध्ये भोकलेले हे सगळे मी तुमच्या पुढे सोडून देतो कधी पण. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या मराठ्यांना माझी विनंती आहे आता ही लढाई जिंकत आलेली गद्दाराचा शिक्का शेवटच्या क्षणाला तुम्हाला लागून घेऊ नका. ही माझी मराठा समाजाची विनंती. आणि कोणी काही बोलला असेल तर आजपासून मराठ्यांनी सगळं सोडून द्या आणि नव्यानं आजपासून पुन्हा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि सांगितलेल्या सगळ्या केसेस पासून मागण्यासाठी आपण सगळ्यांनी उद्यापासून तयारी लागा. पोलीस स्टेशनला ज्याला त्याला निवेदन द्यायचे उद्या परवा 2 दिवस वेळ आहे. कायम नाव टाका. रोज तुम्ही रस्ता रोको करून निवेदन सरकारला देणार आहेत शांततेत. कारण तुम्ही शांततेत देणं त्याचा जाम होईल का काय होईल राज्यात ते आपल्याला माहित. पण गावात प्रत्येक आपण आपल्या रस्त्यावर शांततेत रस्ता रोको आंदोलन करून सरकारला निवेदन द्यायचे. ठरलेल्या प्रमाणे निवेदन आपले ते 29चं का किती 1 तारखेचं वयोवृद्धांनी बसायचं उपोषणाचं ती एक आपला सरकारसाठीचा आणि आपल्या लेकरांसाठीचा नियम. त्या दिवशी बैठक. त्यानंतर जे प्रमुख 6 दिलेले आपण 4 ते कंटिन्यू ठेवायचे. तर रस्ता रोकोची तारीख ठरलेली 3 राज्यातल्या ते व्यवस्थित टाका ध्यानात राहू द्या. आता मराठले पक्क ध्यान ठेवत भाऊती गोधडीवाला नीटच केला ते होतं मला गोधडीत काय हे गोधडीत बधिरतोय तो पागल गोळा ते 100% पागल होणार. महाराष्ट्रात त्याला गोळी दे मिळणार इतका निर्दोष जाणार आहे ते यावण्याचा. सगळे सांगितलेले आपले तुम्ही आता हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने आपलं काम कायमच सुरू ठेवायचं. मी मात्र माझा शब्द आहे तुम्हाला
अंमलबजावणी होत तर मी हटत नसतो. गोरगरिबांच्या लेकराच्या डोक्यावर गुलालाच टाकायचा, सुट्टीच नाही सरकारला, अजिबात नाही. आता महत्वाचा मुद्दा राहिला तुम्हाला बोलायला द्यायचं. हे उपोषण आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून, तुमच्या शब्दावर पाण्याच्या माध्यमातून कोणी सुरू ठेवावं लागणारे नसता. ऐका, आंदोलन तुमच्या नाहीमुळे समाजाचं वाटोळ होईल. नीट ऐका तुम्ही, आंदोलन नीट ऐकत जा गोष्टी काही. आंदोलन हे या आंदोलनामुळेच बाकीची टिकलेली. काही भाषा समजून घ्यायचा, मला लय उघड वाटत. या आंदोलनामुळेच राज्यातले आंदोलन टिकून येत. हे जर मोडलं तर तुम्हाला यायला जागा कोणती दिशा द्यायची पुढे. यामुळं हे तुमच्या पद्धतीनं का होईना हे आमरण उपोषण आपण सुरू ठेवू. तुमच्या पद्धतीनं म्हणलोय, तुमच्या पद्धतीनं होईना हे उपोषण आपण आपल्याला सुरू ठेवावं लागतंय, तरच अंमलबजावणी होईल. नसता रस्त्यावरच्या आंदोलनावर लय दिवस आपल्याला टेकता येणार नाही. आता तुम्हाला काय बोलायचं सगळ्याला? ओके, चला तुम्ही सगळे आलात. सगळ्यांना मानाचा जय शिवराय. उन्हात ताळ म्हणण्याबद्दल सगळ्याचे ऊन लागणाऱ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यात आम्हाला राज्यातले गाव ना गाव 2 घंट्यासाठी रस्त्याला आलं पाहिजे. माता मावल्यासह लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपासून जनावर घेऊन या, जनावर गरीब माणूस तरी घेऊन या रोडावर 2 घंट्यासाठी. सगळ्यांनी इतक्या ताकदीने करा, गावागावातले सगळ्यांनी. हलके आंदोलन करू नका. वाटल्यास घरी जाणाराचा काही त्रास असला तर जनावरांनी घेऊन येणार असतं लोक. पूर्ण गाव आंदोलनात रास्ते लोक थांबत. धन्यवाद. आणि भेटायलाच असलं तरी मी आता भेटायला सुद्धा सगळ्यांना ही सगळ्यांनी इकडून आलं तरी इकडून बाहेर निघालं तरी चालतं, काय हरकत नाही. सगळ्यांना सुद्धा आपण भेटू. महिला सुरुवातीला घ्यायच्या म्हणते तर आपल्या बांधवांनी अगोदर महिला घेऊ द्या आणि सगळ्यांनी आपण सुद्धा भेटू. ओके, सगळ्यांनी आणि ज्यांना जायचंय त्यांनी शांततेत दमानं जा, सोयीस्कर जा. सगळेजण जेवण करून पण जा, उपाशी कोणी जाऊ नका. जेवण पण करून जा सगळे. प्रेस आता घेताय नंतर त्याचा अर्थ सांगितला तुम्हाला, त्याचे परिणाम काय. प्रेस संध्याकाळी सुरू ठेवावं लागणार आहे. खरंच नाही आहे. 4 वाजले. तुमच्या प्रमाणात सुरू ठेवण्यात येईल. तुमच्या हातापायी रस्त्याच्या आंदोलनात काय असतं तुम्हाला नाही कळायचं. या आंदोलनामुळे राज्यातल्या आमरण उपोषणामुळे राज्याचे आंदोलन टिकून येईल. प्रेस 5 मिनिटाची प्रेस घेऊ, तोपर्यंत मनाने मागे सारखा. 5 मिनिटाची मग सगळ्यांना भेट. 5 मिनिटाची प्रेस घेऊ. सॉरी, मनाने थोडं मागे जायला बघा. आपले हे लोक यांचा काय प्रॉब्लेम आहे? रेंज इश्यू आहे. 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊ. भिकारला किंमत द्यायची. ऐका ना हो पाटील, आमचं म्हणणं असं आहे की रेंज नाही, सगळ्यांना अडचण येते, क्राऊड खूप आहे, मोबाईल चालू आहेत, त्यामुळे प्रेस कॉन्फरन्स जाणार नाही. त्यामुळे फिक्स 5 वाजता 6 वाजता 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरलंय. या सगळ्या बांधवांनी या. चला. 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स.